लोकसभेचा वृत्तांत आपण सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनलच्या पहिल्या टॉक शो मध्ये आपण इथे घेतोय। तर पहिल्या टॉक शो मध्ये सांगोला तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झालेले। सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी। हॅलो, अजित गोडसे वासू, नीलकंठ लिंगे शेतकरी कामगार पक्ष, रवी साबळे काँग्रेस, राजकुमार पवार काँग्रेस, बाबूराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस, प्राध्यापक संजय देशमुख माहिती, बापसाहेब ठोकळे संविधान बचाव संघर्ष समिती, गजानन बाकरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, शिवाजीराव गायकवाड जिल्हाध्यक्ष किसान सेल भारतीय जनता पार्टी सोलापूर, अरविंद पाटील शिवसेना उप तालुका प्रमुख सांगोला, मधुकर बनसोडे तालुकाध्यक्ष शिवसेना सांगोला, सतीश काटे आरपीआय शहराध्यक्ष, खंडू सातपुते आरपीआय तालुका अध्यक्ष, गोपाळ लांडगे भारी बहुजन महासंघ तालुका अध्यक्ष, रुपेश बनसोडे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा महासचिव, पप्पू आयवळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, शशिकांत बनसोडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारिप बहुजन महासंघ, सूरज बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा सोलापूर जिल्ह्याचा सरचिटणीस, राजू गुळी स्वाभिमानी ऑनर समाज संघटना प्रदेश सरचिटणीस, हॅलो, मयुरेश गडहिरे भीमआर्मी जिल्हाध्यक्ष सोलापूर, शिवाजीराव जावेद स्वाभिमानी वलार समाज संघटना संस्थापक अध्यक्ष, मधुकर माळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष सांगोला, संतोष विठ्ठल गेसगे बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा सचिव, मोहम्मद सय्यद सोनन सामाजिक कार्यकर्ता, काशिलिंग गावडे अध्यक्ष धनगर समाज सेवा सांगोला, अजय ठोकळे गिरडी बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता, प्रशांत चंदन शिवे बहुजन समाज पक्ष, पंकज काटे सामाजिक कार्यकर्ता, सुनील काटे भारिप कार्यकर्ते, शीतल खरबडे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता, भीमराव बनसोडे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते, कुमार वाघमारे भारिप जिल्हा सहसचिव माडा विभाग, सिद्धू पवार शिवसेना उप तालुका प्रमुख सांगोला, गोर केसगर शिवसेना सांगोला, किशोर गोडसे शिवसेना सांगोला, नरसोबा सुखदेव नळे सरकार किरडोन पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस, महेश जानकर महायुती सांगोला, दत्तात्रय जानकर धनगर समाज सेवा मंडळ माजी उपाध्यक्ष. धन्यवाद. माढा लोकसभा देशातील एक प्रसिद्ध आणि नामांकित लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. माढा लोकसभेमध्ये 2009 साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी नेतृत्व केलं आहे. जसा माढा लोकसभेला शरद पवारांचा बालेकिल्ला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तसाच त्याच तोडीचा उमेदवार देण्याचं सुद्धा माढा लोकसभेचं गेल्या पंचवार्षिकला जर आपण बघितलं तर माढा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युतीमधून तर महाआघाडीकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक चुरशीची केली होती. आणि सर्वसाधारणपणे 2009 साली ज्यावेळेस या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच वेळेस माढा लोकसभेतील प्रामुख्याने अपूर्ण राहिलेली कामं आपण पूर्ण करू हा शब्द दिला. माझ्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी गायकवाड साहेब आहेत. नेमकेपणानं शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माढा लोकसभा 2009 साली लढवली, विजय सुद्धा झाले. परंतु तुमच्या दृष्टीनं माढा लोकसभेला पवार साहेबांनी प्रत्येक सभेत दिलेली आश्वासनं पूर्ण केलीत का? जवळजवळ सगळी आश्वासनं त्यांनी पूर्ण केली. सिंचनाच्या ज्या योजना असतील त्या योजनाच्या बाबतीत त्यांनी AIBP खाली, कारण अगोदर ज्या वेळेला मराठवाडा आणि विदर्भ यांचा जे अनुशेष होता त्या अनुशेषासाठी त्या पक्षाचे सरकारमध्ये आहेत हे विरोधी पक्षात होते आणि त्यांनी राज्यपालाकडे जाऊन
अनुशेष झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राला पैसे द्यायचे नाही अशा प्रकारचं हे केलं आणि राज्यपालांनी अध्यादेश काढला आणि जवळजवळ 1 रुपया सिंचनाला दिला तर 90 पैसे हे मराठवाडा आणि विदर्भाला जात होते. तर त्यावेळेला ह्या सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी AIBP खाली ह्या आपल्याकडच्या सगळ्या योजना घातल्या आणि त्याला 90% पैसे हे केंद्रातून दिले आणि 10% फक्त महाराष्ट्र शासनानं भरायचे अशा त्या योजना मार्गी लावल्या. एवढंच नाही तर शेतकऱ्यासाठी शेततळी जी सामुदायिक शेततळी आहे ती 100% अनुदानावरती शेततळी दिली. त्यावेळेला ह्या तेल्या रोगानं डाळिंबाच्या बागा गेल्या. डाळिंबा गेल्यानंतर त्याला 3 वर्ष आपल्या सर्व देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये डाळिंब पीक आहे त्याला 3 वर्ष ह्या डाळिंब पीक जगवण्यासाठी अनुदान दिलं. एवढंच नाही तर आपल्या तालुक्यामध्ये बोलायचं झालं तर ज्या वेळेला पाणी नव्हतं त्यावेळेला ज्या लोकांनी टँकर लावले त्या लोकांना टँकरच्या पावत्या दिल्यानंतर 50% पैसे सुद्धा दिले. शेतकऱ्याला जे काही हमीभाव दिले होते मग अगदी आपलं मका असेल तुरी असेल याच्या बाबतीत ही जी हमीभावाने जी केंद्र उभारली त्यावेळेला त्या केंद्रामध्ये आणलेला माल 8 दिवसाच्या आत सगळा जात होता. असं कधीही झालं नाही. परंतु हल्लीच्या काळामध्ये 4,000चा 4,500 तुरीचा भाव केला परंतु 2-2 महिने 3-3 महिने तुरी विकल्या गेल्या नाहीत. आजही बघतो आपण सोयाबीन असू द्या तुरी असू द्या नुसते हमीभाव देऊन झाले पण केंद्र चालली नाही. कधी बारदाना नाही कधी गोडाऊन नाही अशा प्रकारचे झाले. शेतकऱ्याचं अतिशय मोठं नुकसान आता व्हायला लागलेलं आहे आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याला पवार साहेबांनी दिलासा दिला. शेतकऱ्यांना दिलासा दिला असं तुमचं मत आहे परंतु बऱ्याच ठिकाणी 1 मिनिट आरपीआयची सूरजदादा भोसडी या आपल्या मताबद्दल याच्यामध्ये टीका त्यांनी भाजपावरती केलेली आहे. तर मला वाटतं की त्यांनी भाजपाने यावरती 4.5 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचं शेतकऱ्यांचं काम केलं नाही असा राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी इथं सांगोल्यामध्ये आरोप केलेला आहे. तर त्याचं उत्तर मला वाटतं की भाजपवाल्यांनी द्यावं. आदरणीय भाऊनी सांगितल्याप्रमाणे भाऊंचं त्यांच्यावर प्रेम आहे. प्रेमापोटी बोलले पण वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आपल्या आदरणीय आमदार साहेब पहिल्यांदा मंत्री झाले. त्यावेळी 1978 साली जो अनेक काळाचा कॅनल कुजला त्याच पाण्यात त्या कॅनलला 2018 साली पाणी आलं. 40 वर्ष पाणी यायला लागलेले आहेत. मी भाऊंच्यावर टीका करत नाही पण कामं करत असताना ह्या सरकारनं आज आपण तुम्ही विचार करा की बांधबंदिस्तीची कामं असू द्या पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावण्याचं काम असू द्या किंवा टेंबूच्या माध्यमातून 1995 साली आमचं सरकार असताना कृष्णा खोऱ्याची उपलब्धी उभा करून त्यावेळेचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि मुंडे साहेबांनी धाडसी निर्णय घेऊन 6 ठिकाणी एका वेळी काम चालू केलं आणि त्याच्यानंतर या 15 वर्षामध्ये पूर्णपणे काम थांबलं. भाऊनी जरी सांगत असेल काम भाऊ थांबलं. त्याच्यानंतर आज आपलं महायुतीचं सरकार आलं आणि ह्या सरकारनं प्रत्येक ठिकाणी पैसे उपलब्ध करून आज टेंबूला पैसे उपलब्ध झालेले आहेत, म्हैसाळला पैसे उपलब्ध झालेले आहेत. NRBCचं पाणी सांगोल्यामध्ये यायला लागलेलं आहे. पुढच्या वर्षी या महायुतीच्या माध्यमातून जवळजवळ 80% तालुका आपला सध्या तरी जवळजवळ 60% ज्या भागामध्ये आज आपण कोळा भाग घ्या दुर्डी भाग घ्या किंवा अलीकडे नांदरा भाग घ्या या ठिकाणी किंवा गिरडीच्या कोपऱ्याचा भाग घ्या ह्या ठिकाणी टेंबूचं आणि म्हैसाळचं पाणी यायला लागलेलं आहे. आणि त्याच्या धाडसी निर्णय असा घेतला गेला की बांधबंदिस्तीनं जे आता आपण कॅनलनं पाणी आणत होतो ते पाणी आपण पाईपलाईनद्वारे आपल्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये ज्या पाणी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने लोकांना मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. भाऊनी सांगितल्याप्रमाणे की या याच्यामध्ये तुरीच्या खरेदीच्या बाबतीत भाऊ बोलले पण तुरीची खरेदी त्या काळामध्ये किती झाली भाऊ आणि आता किती झाली याचा आपण थोडासा विचार करा. मार्केटिंग मध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ 25-30 पट आपण जास्त माल खरेदी केला. तुकारी वेळेत दिले लोकांच्या नोंदी घेतल्या त्याप्रमाणे आपण चांगलं काम केलेलं आहे. चांगल्या कामाला चांगलं काम म्हणूया राजकारण बाजूला ठेवूया एवढंच मी आपणाला सांगतो. आता आपले भाजपाचे काय पदाधिकारी बोलणार होते तर मला वाटतं की त्यांना आरपीआयचे तुम्हाला काय नेमकं म्हणायचं होतं की जेणेकरून यांनी सांगितलं दोघांनी सांगितलंय की आम्ही एवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं
लोकांच्या सेवा केलेल्या आहेत किंवा लोकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. तुमचं काय मत आहे? माढा मतदारसंघात जरी सांगोला तालुका असला तरी पूर्ण माढा मतदारसंघाचा मिळत असता सांगोला तालुक्यामध्ये कुठल्याच राजकीय पक्षानं पाण्याविषयी योगदान देऊन पाणी आणले ते आतापर्यंत मला आठवत नाही. कारण कालच तहसील कार्यालयापुढं एक शेतकऱ्यांनी त्यांची बैल जनावरं आणून तहसील कार्यालयापुढे 2-3 महिने बांधून उपोषण केलं. अजून जर या तालुक्याला केंद्राचे कृषी मंत्री शरद पवार जर खासदार म्हणून लाभले असून सुद्धा पाण्याची तालुक्याला ही अवस्था असेल तर बाकीच्या सिंचन योजना गेल्या कुठेही माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. पाण्याचा प्रश्न जवळजवळ आणि या माढा मतदारसंघाचं एक दुर्दैव आहे. विजयसिंह मोहिते पाटील स्थानिक लेवलचा खासदार सोडला तर स्थानिक लेवलचा एक बी खासदार इथं नसल्यामुळं इथला खरा प्रश्न कोणच मार्गी लावला. मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्याला किंवा वरच्या वरिष्ठ मंत्र्याला भेटून ही जी पक्ष आता प्रतिक्रिया देतात ना फक्त निवेदन देऊन पाणी आलंच म्हणून सांगतात की आश्वासन दिले पाणी यायच झाले. मध्ये उरमुडीचं पाणी निघाले म्हणली यायला आले मग ते पाणी कुणीकडे गेलं मला अजून कळलं नाही. वळून हाय असंच माघारी गेलं. टेंबो माणसाचं पाणी यायच झाले म्हणते ते मी अजून ऐकलं ते अजून आलंच नाही. आणि कार्यकर्त्यांना सांगितले की पाणी अजून आलं नाही. बऱ्याचदा सर्वच पदाधिकारी यापूर्वी सुद्धा आपल्या तुमच्या म्हणजे माढा मतदारसंघाचं सांगोल्याचं सुद्धा नेतृत्व शरद पवारांनी केलेलं आहे आणि आता विजयसिंह मोहिते पाटलांनी पण सध्या ते सत्ताधारी आणि आता खासदार आहेत. तर तुम्ही त्याचं उत्तर द्या की काय नेमकं पाणी आणण्यासाठी नेमकी अडचण काय आहे. तो लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर आवाज उठवलाय का कधी खासदारांनी आपल्या? मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ह्या पाणी आणण्यामध्ये हे जे पहिल्यांदा कॅनल काढले त्याच्यानंतर ह्या अण्णांनी सांगितलं मगाशी 78ला भूमिपूजन झालं खरंय. परंतु त्या पाण्याचं नियोजनच असं होतं की अस्तरीकरण करून जे पाणी वाढेल ते पाणी ह्या कॅनलला सोडायचं असा मूळ प्रोजेक्ट. आणि जोपर्यंत अस्तरीकरण होत नाही तोपर्यंत ह्या कॅनलला आणि हे अस्तरीकरण करण्यासाठी पवार साहेबांनी 3-4 बैठका पुण्यामध्ये लावल्या. कारण जे शेतकरी अडवत होते अस्थिकरणाला तर त्यांची समजूत काढून हे करून मग अस्थिरीकरण झालेलं आणि अस्थिरीकरण झालं म्हणून आज पाणी तुम्हाला जे दिसतंय ते अस्थिरीकरण झालं म्हणून. आता तुम्ही सांगताय की बरोबर आहे की ज्या वेळेला ह्या योजना मार्गी लागायला मग टेंबू असू द्या म्हैसाळ असू द्या अजून काय असू द्या त्याला उशीर लागतोय ह्या निधीमुळे. आणि निधी मी मगाशी सांगितलं की ज्या वेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला विदर्भ वेगळा मागत होते त्यावेळेला शंकरराव चव्हाण असताना हा विधिमंडळामध्ये एक कायदा पास केला की कशाचाही अनुशेष असू द्या सगळ्या भागाला समान निधी दिला पाहिजे. आता मला सांगा मराठवाडी म्हणजे जायकवाडी सारखा एक कॅम्प झाला त्याची सिच्युएशन आणि आपल्या जर इकडे बघितलं तर इथली सिच्युएशन ही वेगळी आहे. नैसर्गिक पद्धतीनं पाणी अडवायचं असेल तर त्याचा निसर्गाचा तसा स्रोत लागतो तशा पद्धतीचे आणि ते तिकडं नाही आणि म्हणून या भागामध्ये विकास जास्त झालेला दिसतो. परंतु कायदा केलेला असल्यामुळं हा जो निधी आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढा म्हणजे त्यांचा अनुशेष इतका होता की 10% पैसे आपल्याकडे यायचे आणि 90% तिकडे जायचे आणि त्याच्यामुळे ह्या योजना रंगाळलेल्या आहेत. ह्या योजना आता मगाशी सांगितल्याप्रमाणे AIBP खाली घातल्या. आता सुद्धा या सरकारनं सुद्धा ह्या योजना काही ठराविक 4 योजना त्यांनी काय केलं की 40% किंवा 60% पुढच्या ज्या योजना आहेत या योजना घ्या आणि बाकीच्या थांबवा आणि असं केलं म्हणून या योजनाला आता पैसे मिळायला लागलेले आहेत. त्यांनी काम केलं नाही असं मी म्हणणार नाही परंतु पूर्वीच्यांनी केलंच नाही म्हणणं बरोबर नाही. आता यांनी सांगितलं की पाणी आलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं की पाणी आजपर्यंत कधीच आलेलं नाही. मग खरोखर पाणी आलंय का? एक मिनिट. पाणी आलेलं आहे म्हणजे जेवढं आपल्या वाट्याचं पाणी आहे हे आजही आलेलं नाही आम्ही मान्य करतो. कारण टेंबूमध्ये जर बघितलं तर आम्हाला जेवढं पाणी आहे ते पाणी आज तागाय तिथं आलेलं नाही आणि ते पाणी आलं नाही याचं कारण काय तर ते पुढचे कालवे झाले नाहीत. आता पण पाईपलाईन वगैरे व्हायला लागलेलं आहे आणि 1-2 वर्षामध्ये टेंबूचं सगळं पाणी येईल. आता यांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे? आलेलं नाही कसं म्हणतो? गेले पंचवार्षिकला विजयसिंह मोहिते पाटील होते त्याच्या अगोदर पवार साहेब होते. मग एखाद्या कालव्याची मंजुरी असताना पाणी जर 10 वर्ष लागत असेल तर भविष्यात अजून 50 वर्ष मग ह्यातच जाणार आहेत काय? तुम्ही मग मंत्री वगैरे आदेश देतात मुंबईला बसून निवेदन दिलं का की पाणी सोडायचा आदेश नाही मग त्यांनाही माहिती नाही ना मंत्र्यांना नेमकी
की पुढे पाणी नैसर्गिक आपत्ती आहे, कालवा खोदलेला नाही, पाईपलाईन टाकलेला नाही, तरी ते आदेश कसे देतात की पाणी 8 दिवसात येणार, पाणी वरनं सोडले. मग वरच्यांचा अभ्यास कमी आहे का? त्यांच्याकडे कागदपत्राचं पुरावा नाही तर वर पाईपलाईन नाही. हे आदेश आता कुणी दिले काय मला माहित नाही. हे आदेश तुम्हाला माहित आहे? हे आदेश काय या काळामध्ये दिले गेले नव्हते. आताच आता हे तुम्ही सांगताय ते आदेश आणि पेपरला येणारे माहित नाही का पुढे कालवा सांगतो ना, हे पेपरला आलेले जे आदेश आहेत. माझा प्रश्न काय आहे की पाणी आलंय का? यांनी अजिबात नाही, काही प्रमाणात पाणी आलेलं, काही प्रमाणात काय सुद्धा पाणी आलेलं नाही. 2-3 हे बसलेले सर्वच पक्षांचे आंदोलनात तहसील कार्यालयापुढे 2 महिन्यापूर्वी जनावरांसहित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय 3 महिने बंद होतं. खरोखर पाणी आलेलं नाही असा यांचा आरोप आहे. 1 मिनिट आपण असा प्रश्न त्यांच्यात म्हणजे विरोधक, कट्टर विरोधक, राष्ट्रवादीचे जे कट्टर विरोधक आहेत ते भाजप आहे सध्या. आपण भाजपच्या त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला विचारू की खरोखर सांगोल्यामध्ये अशा पद्धतीचं पाणी इथं आलेलं आहे का? आरपीआयचं मत आहे की सांगोल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं पाणी आलेलं नाही, परंतु राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी किंवा सत्ताधारी आहेत ते सांगतायत की पाणी आलंय. तर भाजपाला काय वाटतंय की खरोखर पाणी आलंय का नाही? मित्र पक्ष त्यांचे शिवसेना उत्तर देणार आहे. मगापासून आपण चर्चा या ठिकाणी आपण ऐकतोय, राष्ट्रवादी, भाजप, आरपीआय. मी यावेळेस आवर्जून सांगेन की 2009ला शरदचंद्रजी पवार साहेबांची या ठिकाणी लोकसभेमध्ये उमेदवारांचे निवडून आले. परंतु माझ्या माहितीप्रमाणे या 2019ला जो लोकसभेची निवडणूक लागते, शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव नुसतं जाहीर झालं तर या माढा लोकसभा मतदारसंघात विरोध होण्याचं कारण आज तुम्हाला माहिती आहे. जर काम झालं असतं तर त्यांना विरोध या मतदारसंघात झालाच नसता, हे मला इकडे ठामपणे सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, पाण्याचा विषय काढला, एक मिनिट आता तुम्ही ऐका साहेब, ऐका, तुम्ही आता पाण्याचा विषय काढला की पाणी तालुक्याला आलंय का? तर माझ्या माहितीप्रमाणे टेंबूचं पाणी तालुक्याला मिळतं का? जो आमचा शिवसेनेचे उपप्रमुख अरविंद पाटील आहेत त्या भागातलेच आहेत की टेंबूचं पाणी भुजबळ तलावामध्ये येतं, कधी मिळतं, कसं, हे अरविंद पाटील उपप्रमुख आहेत. माझा प्रश्न असा आहे की त्यांनी सांगितलं की काही प्रमाणामध्ये सध्या सांगोला तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि येत आहे. सिंचनाचा बऱ्याचशा प्रमाणातला आम्ही काही भाग पूर्वत्वास नेलेला आहे, घेऊन गेलेलो आहे आणि राहिलेला भाग सुद्धा काही कायद्याच्या त्रुटी किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे आणि मंत्रालयाच्या काही निर्णयामुळे ते राहिलेले आहेत. तर त्यांच्या मताशी भाजपा कितपत सहमत आहे? मला भाजपाचा प्रश्न भाजपाकडून उत्तर पाहिजे. नाही, विषय असा आहे, आता जो विषय मांडला आपण आज, जर आपण सांगोला तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपण कोळापासून डोंगर पाचेगाव पर्यंत पाणी आलेलं आहे. इकडे नाजरा, उदनवाडी, बलोडी, वाटंबर काही प्रमाणात पाणी आलेलं आहे. नाही, टेंबूचं पाणी 80% या तालुक्यामध्ये आलेलं आहे. टेंबू योजना म्हणून एक योजना आहे, त्या योजनेचं पाणी या तालुक्यामध्ये पाईपलाईनद्वारे आणि कॅनॉलद्वारे 80% आलेलं आहे. तुमचा मित्र पक्ष म्हणतो पाणी आलेलं नाही. हॅलो, विषय असा आहे, पवार साहेब ज्यावेळेला या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेला शेतकऱ्यांच्या साहजिकच भावना होत्या की आपल्या भागामध्ये टेंबूचं पाणी येईल. परंतु 1995 साली ज्यावेळेला सेना भाजपचं सरकार आलं होतं त्यावेळेला 80% काम आमचं टेंबूचं पूर्ण झालं होतं आणि पाचेगाव सारखा मोठा बोदगा त्या ठिकाणी खादला गेला आणि कॅनल पूर्ण काम चालू होतं, म्हणजे 80% काम चालू होतं. परंतु शरद पवार ह्या मतदारसंघामध्ये खासदार झालं, लोकांची अपेक्षा होती, परंतु त्या 5 वर्षामध्ये त्या कॅनलमध्ये चिल्लार उगवलं होतं. हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. ते चिल्लार सुद्धा काढायचं काम होऊ शकलं नाही, एक दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु त्यानंतर आमच्या सेना भाजपचं पुन्हा सरकार आल्यावर त्याचं अस्थिरीकरण आणि पाईपलाईनचं काम चालू झालं आणि सर्वसाधारण साहेब मी सांगतो 3 ते 4 वेळा आतापर्यंत आमचं हे पाणी आलंय टेंबूचं. आता सर्वसाधारण बुजाचा तलाव असेल, जुनोनीचा तलाव असेल, इतर खाली जुजारपूर या भागामध्ये पाणी आलं आणि पाणी वाटंबऱ्याच्या नदीमध्ये पाणी सोडलं. आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यावेळेला जर काम झालं असतं, त्यावेळेला जर पाणी पाईपलाईन बंदिस्त झाली असती तर कमीत कमी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आमच्या या तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसायची पाळी आली नसती. परंतु त्यावेळेला काम झालं नव्हतं. मला मत आहे की पाणी आलेलं आहे आणि मुद्दा एक घेऊया, आपल्याला खूप अजून मुद्दे घ्यायचे, एक घेऊया. आता इथं सत्ताधारी पक्ष म्हणून अजून एक शेकापा हा पक्ष आहे. तर शेकापाच्या वतीनं मला पण उत्तर पाहिजे की खरोखर इथं पाणी आलेलं आहे का? आणि आलेलं असेल तर ते म्हणतात काही प्रमाणात पाणी आलेलं.
आरपीआयचा मत आहे की कुठल्याही पद्धतीचं पाणी आलेलं नाही, बरोबर? कोणत्याही पद्धतीचं इथल्या शेतकऱ्याला अद्यापर्यंत पाणी आलेलं नाही. तर आता राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना या तिघांचंही मत आहे की इथं पाणी आलेलं आहे. तर मला वाटतं की शेकापा उत्तर याच्यावर देऊ शकेल की खरोखर पाणी आलेलं आहे का नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या तालुक्यामध्ये अनेक पाणी चळवळी करण्यात आल्या आणि ज्या वेळेला तेळा दुष्काळी तालुक्याची पाणी परिषद आटपडी इथे घेण्यात आली त्यावेळेला टेंबूचं पाणी सांगोल्याला येईल, म्हैसाळचं पाणी सांगोल्याला येईल, चंद्रभागेचं पाणी, पिण्याचं पाणी सांगोल्याला येईल असं कोणाला वाटत नव्हतं. परंतु या चळवळीच्या जोरावर आणि जनतेच्या रेट्यावर आमचा शेतकरी कामगार पक्ष नेहमीच विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा या चळवळीच्या जोरावर आम्ही हे पाणी या तालुक्यामध्ये 50% पर्यंत आणलेलं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे हे डिसेंबर 19 पर्यंत या ठिकाणी येणार आहे आणि पाण्यानं सांगोला तालुक्याला तोंड दाखवलेलं आहे. आता जवळपास 3 ते 4 पक्ष सांगतायत की पाणी आलेलं आहे. आता यांनाही काहीतरी सांगायचं आहे पाण्याच्या संदर्भात, तर तुम्ही सांगा शेतकरी संघटनेच्या वतीने. मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, पाणी आलंय. जर हे वास्तवातलं जर चित्र खरं असेल असं हे जर म्हणत असतील, यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर या सत्ताधारी पक्षाच्या मंडळीमध्ये विद्यमान खासदार, पाठीमागच्या वेळेला लढवलेले खासदार शरदचंद्र पवार साहेब आणि विद्यमान आमदार भाई गणपतरावजी देशमुख या मंडळींनी गेल्या महिन्यापूर्वी दुष्काळी पाणी परिषद सांगोल्यामध्ये घेतली. मग पाणी आलं असतं तरी दुष्काळी पाणी परिषद घेण्याची गरज काय होती हा एक साधा आणि सोपा प्रश्न पडतो या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला. आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये माझं त्याबद्दल दुमत नाही, एकमेकाचे मुद्दे फोडणे हा या ठिकाणचा भाग नाही असं मला व्यक्तिगत वाटतंय. पण तरी देखील भावनी आलेलं आहे तुमचं मत आहे. बर, आता आरपीआय परत एकदा मी विचारतो, पाणी आलेलं जे दुष्काळी पाणी परिषद नाही, दुष्काळी परिषद घेतली. कारण दुष्काळ जाहीर केला शासनानं, सगळ्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तिथेही दुष्काळ. पण दुष्काळाची जी उपाययोजना करायला पाहिजे काहीच केली नाही. एवढ्यासाठी पाणी परिषद नव्हती, दुष्काळी परिषद होती. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्षानं सांगितलं की ही दुष्काळी परिषद होती, पाणी परिषद नव्हती. हे खरं आहे का? तारीफ माझ हे पहा, विविध पक्षातल्या विविध मान्यवरांनी त्यांच्या पद्धतीनं अभ्यासू मते मांडलेली आहेत. परंतु खेदानं आणि दुर्दैवानं आज या ठिकाणी इथल्याच काय मान्यवरांनी असं सांगितलं की गेली 3 महिने इथल्या तहसीलच्या समोर इथला शेतकरी उपोषण करतोय. दुर्दैवाची ही गोष्ट आहे की दिल्लीतून मुंबईला गॅसची पाईपलाईन येते, बिस्लेरीची 10 रुपयाची बाटली सांगोल्यासारख्या ठिकाणी गाव खेड्यामध्ये पोहोचते, पण सांगोल्यामध्ये पाणी येण्यासाठी 70 वर्ष प्रतीक्षा करून सुद्धा पाणी येत नाही. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट वेगळी काय असू शकते? याच्यापेक्षा वेगळं मत मला मांडता येणार नाही. आणि अभ्यासू नेत्यांनी मांडलेल्या मतावरती जर कधी आम्ही पाण्याची वाट पाहत राहिलो तर किमान आमच्या या पिढीला तरी पाणी पाहता येणार नाही. आणि इथला शेतकरी आशेपेक्षा वेगळी काय अपेक्षा करू शकत नाही. जवळपास बऱ्याच जणांचं मत आहे पाणी 50% लोकांचं. मला वाटतं की हात वर करा की खरोखर पाणी 50% पाणी आलं आहे असं कुणाकुणाचं मत आहे? नाही, पाणी आलंय असं राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचं मत आहे की 50% पाणी आलंय. किती जणांचं मत आहे? हात वर करा. पाणी आलेलं आहे, आलेलं आहे. नाही, मी देतो सगळ्यांना संधी देतो. पाणी आलेलं आहे. किती जणांचं मत आहे की पाणी आलेलं नाही? टाळेवाले हात वर करा. एक सेकंद. ठीक आहे, ओके. बहुजन बऱ्याच लोकांचं मत असं आहे की सांगोल्याला पाणी आलेलं नाही. पण काही एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी आणि भाजप हा आणि काँग्रेस एक मत मला जाणून घ्यायचं आहे की खरोखर की सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की पाणी आलेलं आहे? काँग्रेसचंही मत आहे की पाणी आलेलं आहे? आज पाणी आले आणि पाणी न आले यावर बीजेपीचं मत ऐकलं. 4.5 वर्ष तुमचं सरकार होतं. पाणी आलंय का नाही फक्त एवढा प्रश्न? पाणी ठराविक ठिकाणी आलेलं आहे आणि काही ठिकाणी ठराविक ठिकाणी पाणी. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बौद्ध गटातील 16 गावांनी पाणी आलं नाही म्हणून बहिष्कार टाकलेला आहे त्या गावांनी. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना, भाजप या बऱ्याच पक्ष, या सत्ताधारी असणाऱ्या पक्षांचं केंद्रात सत्तेत आहेत, राज्यात सत्तेत आहेत, या सर्व पक्षांचं
आणि इथं असलेले राष्ट्रवादीचा सत्तेत असलेले खासदार म्हणजे राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांचा सोबती आघाडीचा राष्ट्रवादी सांगते की इथं पाणी काही प्रमाणात आलेलं आहे आणि इथं RPI बहुजन रिपाई या सर्व वंचित आघाडी या लोकांचं मत आहे की सांगोल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं पाणी आलेलं नाही। तर मी एक पत्रकार म्हणून इथं आपल्याकडे जे उपलब्ध आहेत या व्यक्तीला, कारण काय की आता बऱ्याच प्रमाणात तुमचे आरोप प्रत्यारोप होत असतील, कदाचित ते चुकीचे असतील खरे असतील, काय आता ते आमच्या प्रेक्षकांना किंवा पाहणाऱ्यांना खरे वाटतील किंवा खोटे वाटतील, तुम्ही सगळेजण कितपत खरं सांगता कितपत खोटं सांगताय, कारण आम्ही पण या संदर्भात परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर मी आपल्या इथं उपस्थित असलेले रवी म्हणून एक पत्रकार आहे, त्यांना विचारतो की खरोखर सांगोल्यामध्ये पाणी आलेलं आहे का, आणि आलेलं असेल तर किती टक्के आलंय असं तुमचं वैयक्तिक मत सांगा। वास्तविक पाहता माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो। याच्या अगोदर देखील राष्ट्रवादीचं इथं यश आलेलं आहे। पंढरपूर मतदारसंघ होता त्यावेळेस सुद्धा म्हणजे राष्ट्रवादीची ताकद होती। वास्तविक पाहता अशी घटना झाली की पवार पाणी आलेलं आहे का नाही, आले असेल तर किती प्रमाणात आलंय असं बरोबर आहे। पवार साहेबांना ज्यावेळेस 2009 सालामध्ये येता आले त्यावेळेस माढा मतदारसंघामध्ये असं वाटलं होतं की लोकांना की पाणी इथं येऊ शकेल, वाटणं हे रवी नाही पण प्रत्यक्षामध्ये सांगोल तालुक्यामध्ये 30 ते 35% पाणी आले। त्याच्यामध्ये कॅनॉलच्या व्यतिरिक्त टेंबू मैसाळ जी योजना आहे त्या योजनेत आता सध्या काम चालू आहे म्हणा, पण जरी पाणी इतक्या दिवसानंतर लोकांची मागणी असली तर 30 ते 35% फक्त इथं पाणी आलेलं आहे। अजूनही सांगोल तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका म्हणून का ओळखला जातो? लोकांना एवढ्या दिवसाસુધી पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं। पुढील काळामध्ये सत्ताधारी पक्षानं पाण्यासाठी चळवळ करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता आज ह्या व्यक्तींना बोलायचं आहे। महाजन संघाची प्रसिद्धी आज या ठिकाणी अनेक मान्यवरांनी पाण्याबद्दल अभ्यासू मतं व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। परंतु माझ्यासारख्याला एक प्रश्न पडतो साहेब की पाणी आलं आणि पाणी आलं नाही ही श्रेयवादाची लढाई आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख वेगळं आहे, त्याच्या काळजाच्या वेदना वेगळ्या आहेत आणि त्या वेदना समजण्याचं राजकारण्यांनी थोडंसं भानावर येऊन ते राजकारण करावं। जर पाणी आलंच असतं तर स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर तहसील कचेरी समोर 1.5 महिना जनावर उपाशी आणि बांधावी लागली नसती। हे खूप मोठं दुर्दैव आहे सांगोल्याचं। आणि पाणीच आलंय म्हणत असाल तुम्ही 30% 35% जर 70-72 वर्षात जर तुमचं 50% आणि 70% जर पाणी तुम्ही देऊ शकत असाल तर तुमचा राजकीय इच्छाशक्तीचा अपयश आहे। आणि तुम्ही निश्चितपणानं पाणी हा संवेदनशील मुद्दा बनवून पाण्याचं राजकारण करण्याचं इथं प्रस्थापितांनी राजकारण धोरण अवलंबलेलं आहे आणि गेली 70 वर्ष असं हाच विषय आहे। पाणी हा यांच्या इलेक्शनचा निवडणुकीचा मुद्दा आहे, या पलीकडे पाण्याचं घेणं देणं प्रस्थापितांना नाही असं माझं स्पष्ट मत आहे। या संदर्भात भाजपाचे गजानन भाकरे काही सांगू इच्छितात, तर तुम्हाला काय वाटतं की पाणी आलेलं नाही? आता बोलताना एकदम चांगला मुद्दा मांडला, राजकीय इच्छाशक्ती। 95 ते 99 आणि 2014 ते आता चालू काळ या काळामध्ये पाणी येण्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभारण्यामध्ये जी राजकीय इच्छाशक्ती होती ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं दाखवलेली। लक्षात घ्या, पाण्याचा मुद्दा पाण्याचा सोडून अजून इथं भरपूर मुद्दे आहेत आपल्याला सध्या की सध्या आपण आता पाण्याच्या विषयापासून की पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की सध्या मला एक सांगा की आता सध्या सांगोल्यामध्ये किंवा सांगोल्या शहरात आणि परिसरात किंवा पूर्ण तालुक्यामध्ये सध्याची एक राजकीय परिस्थिती असू द्या किंवा तिथली सामाजिक परिस्थिती असू द्या किंवा इथली शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे या संदर्भात नाही आता ते रुपेश बनसोडे आता सध्याची परिस्थिती इथली राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आणि इथली सांगोल्याची परिस्थिती नेमकी कशी आहे? सांगोल्याची परिस्थिती ही भावनेवरती चाललेली असेल सर मी मानतो, कारण काय झालं गेली 70 वर्ष आश्वासनावरती सांगोला तालुका हे चालू आहे आणि सांगोल्या तालुक्यातील गरजा हे भागवल्या जात नाहीत। इथल्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, आता डाळिंब उत्पादनामध्ये सांगोला तालुका अग्रेसर आहे आणि ह्याच्या डाळिंबावरती प्रक्रिया करणारे उद्योग कुठे आहेत तर बारामतीत आहेत।
मग ह्या दृष्टिकोनातून रोजगार उपलब्ध व्हावा म्हटलं तर सांगोल्यामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत. एवढंच बोलतोय मी. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा सर्वच्या सर्व आता यांनी सांगितलं की राष्ट्रवादीनं याचं उत्तर द्यावं की सर्वच म्हणजे इतर शेतावर प्रक्रिया करणारे सगळेच्या सगळे उद्योग बारामतीत असतात. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मला माझ्या माहितीप्रमाणे बारामतीमध्ये असा काही डाळिंबाचा प्रक्रियाचा उद्योग नाही. त्याचे दुधाचे पर्यंत हा डाळिंबा प्रक्रिया उद्योग जे आहे हे आता NRCनं त्याच्यामध्ये काय काय करायचं काढलंय. माझ्या माहितीप्रमाणे मोहोळ तालुक्यात एक कुणीतरी हा प्रयोग म्हणजे खाजगी उद्योग निर्माण केलाय. डाळिंबामध्ये प्रक्रिया काय काय होते. एक ज्यूस ज्या ज्यूसाला ज्या वेळेला आता डाळिंबाला समजा 25-30 रुपये दर आहे त्यावेळेला ज्यूस पितील लोक, परंतु ज्या वेळेला 100 आणि 150 रुपये दर होतो किलोचा त्यावेळेला हा ज्यूस परवडणारा नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पावडर तेल काढलं जातं. कारण मी NRC वरती 5 वर्ष काम केलं. त्या डाळिंबाचे दाणे सोलून त्याचं तेल आणि ते हार्टच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये, परंतु त्याची विक्रीची व्यवस्थाच नाही अजून. आज एवढं NRCनं काढून सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात डाळिंब उद्योग करायला त्याला गिराईक पाहिजे पुढं, आणि हे उपलब्ध नसल्यामुळं इथं होत नाही. कारण डाळिंबाचा प्रक्रिया करायला सगळ्याच शेतीमालावरती प्रक्रिया केली तर चांगलंच आहे, परंतु ज्या वेळेला आपण प्रक्रिया करतो त्यावेळेला पुढे मार्केटिंग आपल्या हातात असायला पाहिजे. आणि हे नाही. आता काही लोकांनी हे सुरू केलेलं आहे. मोहोळ तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे एक जणांनी कुणीतरी चालू केले. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, बारामतीत नाही असं यांचं मत आहे. तुम्हाला काय सांगायचं? केंद्र जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यावरती जी प्रक्रिया होते ते बारामतीमध्ये आहे. राहिला प्रश्न असा आहे साहेब की गव्हर्नमेंटनं संशोधन केंद्र उभं केलं असेल किंवा प्रक्रिया केंद्र उभं केलं असेल तर डाळिंब आम्ही इथं सांगोल्यामध्ये पिकवतोय, तर हे तुम्ही बारामती सारख्या ठिकाणी आणि सोलापूर सारख्या ठिकाणी नेऊन त्याचा काय हेतू साध्य करणार आहे? आणि राहिला प्रश्न, इथला जो समाज आहे, इथला जो शेतकरी आहे तो हा पूर्ण शेतीवर अवलंबलेला आहे. त्याच्या रोजगाराची व्यवस्था आज गेल्या 70 वर्षामध्ये तुम्ही करू शकत नाही. इथल्या लोकांना उपेक्षितांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही. याच्यासाठी काय तुम्ही उपाययोजना केलेल्या ते मांडावे सत्ताधाऱ्यांनी. आता एक लक्षात घ्या की एक म्हणजे आपले जे मुद्दे आहेत की ते मुद्दे आपल्याला त्या मुद्द्याच्या संदर्भातली मी उत्तरं देत आहे, परंतु माझं मत वैयक्तिक असं आहे की तुम्ही एक मोहगम बोलल्यासारखे बऱ्याच प्रमाणात बोलू नका की एकमेकाचे मन दुखवतील अशाही पद्धतीचा एक खोटा आरोप करू नका, जेणेकरून तुम्ही जे सांगणार आहात त्याच्या संदर्भात बऱ्याचशा प्रमाणात आपण एक वेग आरोप करतो. आता बऱ्याच प्रमाणात की पाण्याचा विषय, आपण आता पाण्याच्या विषयापासून पुढे डाळिंब हे सांगोल्यातलं एक पीक मोठ्या प्रमाणात असणारं पीक समजलं जातं. तर डाळिंबाच्या संदर्भात यांनी सांगितलं की मोहोळ तालुक्यात एक त्या संदर्भात त्याच्यावर प्रक्रिया करणारं केंद्र उभा राहिलं. मग सांगोल्यामध्ये अशा पद्धतीचं का उभा राहिलं नाही याचाही प्रश्न आपण त्यांच्याकडून घेऊया. आता तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता साहेब डाळिंबाविषयी चर्चा झाली, पण या सांगोल तालुक्याचे डाळिंब असेल, विद्यार्थी, बेरोजगार काय असला प्रश्न फिरून फिरून मागाच्या विषयावर येतोय पाण्यावर. डाळिंबाला सुद्धा पाणीच आवश्यक आहे. सांगोल तालुक्यातल्या ठराविक गावातच डाळिंब उत्पादन होते, अख्खा तालुका डाळिंब उत्पादन करत आहे. आणि त्या डाळिंबाच्या उत्पादनाचा इतिहास आहे. सांगोल तालुका त्या डाळिंबाच्या उद्योगामुळे मुंडेंनी दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही. त्याचं कारण त्याने येऊन बघितलं की टँकरनं शेतकरी डाळिंबाला पाणी आणून द्यावं लागतं टँकरनं. मग तुकाराम मुंडे म्हणला ज्या तालुक्यात टँकर विकत आणून पाणी देत आहे, डाळिंब पिकवताय, त्या तालुक्याला दुष्काळ म्हणून कसा जाहीर करू? मग गेल्या 2 वर्षापासून सांगोल तालुक्याला दुष्काळ जाहीर करा म्हणून संघर्ष करावा लागला डाळिंबाचं उत्पादन असताना. आणि मागाचा साहेब पाण्याचा विषय पुन्हा पुन्हा घ्यावा असं वाटत नाही. पाणी आणलं का गेलं, पाणी आणलं जाते, पण शेतकऱ्याला रेटा मान्य केलं की खरोखर पाणी आणलं जाते. म्हणजे काही प्रमाणात पाणी येतंय हे एक लक्षात घ्या. काय आणलं जातं? 1-2 दिवस नेते मंडळी जाऊन पूजा करण्यापुरतं पाणी आणलं जाते. पुन्हा ते पाणी का बंद होतंय की आम्हाला अजून कळलं नाही. फक्त ते नेते मंडळी जाऊन नारळ टाकून पूजा आणण्यापुरतं 1-2 दिवस पाणी येते की ठीक आहे. नंतर कुणी तर जाते की एक मिनिट, तुम्ही सर्वजण इथले विरोधक असतील, सत्ताधारी असतील, पाण्याच्या संदर्भात एक आता आपल्याला उचल पाणी इतरांकडनं घेण्यापेक्षा आपल्याला इथं पाण्याचे सोर्सेस कशा पद्धतीनं निर्माण करावे या संदर्भात आपण कधी
सर्वजण बसून कधी याबाबत चर्चा किंवा काय, आता यांनी सांगितलं की तर पाणी परिषद न होता दुष्काळ परिषद झाली, याचंही उत्तर मिळालं. खरोखर सांगोल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला नाविन्य वेगवेगळं काहीतरी आपल्याला इथं ऐकायला मिळत आहे. सोलापूरकरांनो, आता आपला जवळपास झाला, आपण अर्धा तास झालं चर्चा करतोय. आपण इथं एक अर्ध्या तासानंतर काही क्षणाची विश्रांती घेऊया. काही क्षणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपण सांगोल्यातील माढा लोकसभा मतदारसंघाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सांगोल्यातील सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना आपण चर्चा करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. तर आता आपण पाण्याचा खूप गंभीर प्रश्न असणाऱ्या पाण्याच्या विषयावर आपण जवळपास अर्धा तास चर्चा केलेली आहे. आता पुढील चर्चेमध्ये म्हणजे की सांगोल्यामध्ये अजून कोणकोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या संदर्भात कुणी कशा पद्धतीनं वाटा फोडली किंवा कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा न्याय मिळवून द्यायचा, कारण सध्या खूप मोठा दुष्काळ आहे, कशा छावण्या उभारल्या आहेत का नाही किंवा उभारण्यासाठी काय केलं पाहिजे, या संदर्भात आता आपण आणि इथं सांगोल्यातील 13 गावातील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय असंही आता मला आमच्या प्रतिनिधीकडून समजलं. तर त्या मला वाटतं की तिथल्या 13 गावचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती इथं आपल्या सोबत आलेली आहे. तर त्यांना विचारूया की नेमकं का म्हणून तुम्ही बहिष्कार का टाकला. सर, देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली. सांगोल तालुक्याचा पश्चिम भाग, त्यामध्ये 13 गाव आहेत. त्यामध्ये 13 गावामध्ये गेली 70 वर्षात कोणतीही योजना पाण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी आली नाही. त्या 13 गावामध्ये 35,000 मतदान आहे. आजपर्यंत आम्ही सुद्धा एका पक्षाचं प्रतिनिधित्व त्या गटामधून करतो, पण दुर्दैवानं आम्हाला असं म्हणावं लागते की 13 गावच्या सरपंचांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ठराव दिला, जर शेतीला 70 वर्ष कोणतं सरकार, कोणतीच पक्ष, कोणतीच पार्टी किंवा प्रशासनातला कोणताही अधिकारी आमच्याकडे बघत नाही, म्हणून अक्षरशः या तहसील कार्यालयावरती 5,000च्या संख्येनं शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला सगळ्यांनी बोंब मारली तहसील कार्यालयापुढं. सर्व अगदी देशाच्या पंतप्रधानापासून सर्व विरोधात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, सर्व पक्षांच्या पक्षाध्यक्षांना, स्थानिक आमदारांना, पालकमंत्र्यांना सर्वांना मी पत्र पाठवली की साहेब 70 वर्ष आमच्यावरती अन्याय होतोय. निश्चितपणानं आम्ही या देशाचं नागरिक असून आम्हाला मूलभूत अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवता, याचा अर्थ आम्ही या देशाचं नागरिक नाही का, असं सुद्धा आम्ही विचारणा केली. पण आदरणीय शरद पवार साहेबांना आम्ही जाऊन भेटलो. यानंतर जे पदाधिकारी असतील तालुक्यातील आजी माजी आमदारांना भेटलो, पण आमची दखल कोणी घेतली नाही. मौदमध्ये 5,000 लोकांनी 2 तास रस्ता रोको आंदोलन केलं साहेब. कोणत्या कोणत्या गावात 13 गावांनी बहिष्कार टाकलेला आहे. लोटेवाडी त्यामध्ये आहे, खवासपूर आहे, इटकी आहे, चिकमहूद आहे, बागलवाडी आहे, सोनलवाडी आहे, लक्ष्मीनगर आहे. यामध्ये साहेब 35,000 मतदान आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीनं ताकदीनं तो आमचा विषय कुठं मांडला नाही किंवा त्याला न्याय मिळावा म्हणून कोणतीही भूमिका घेतली नाही. अगदी 2-3 उद्घाटनं 2 महिन्यापूर्वी 2-3 उद्घाटनं नेते मंडळींच्या हस्ते होती. लोकांनी त्या नेते मंडळींना त्या गावामध्ये येऊ दिलं नाही साहेब. काल पवार साहेबांची या ठिकाणी मोठी दुष्काळ परिषद झाली. 1-2 गाव वगळलं तर कोणत्याही गावातून, आमच्या 13 गावातून एकही माणूस या सभेला आला नाही, हे सुद्धा आवर्जून तुम्हाला आम्ही सांगतो. आणि अक्षरशः आमची लोक उठून गेलेत, पोरं ऊसतोडीला गेलेत. या ठिकाणी गावामध्ये फक्त लहान लहान पोरं आणि म्हातारी माणसं राहिलेत. चारा छावण्या नाहीत, आमचं पशुधन संपलंय, लोकांना रोजगार नाही, तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळले. आम्हाला हात जोडून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की मताचं राजकारण 100% लोकशाहीमध्ये करा, पण जर माणसं संपत असतील, पिढ्या बरबाद होत असतील तर हे निश्चितपणानं कुठं थांबवून विकासाची गंगा घोषणा न करता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करा. आणि साहेब, आम्ही ठाम आहे की 13 गावची लोक, सर्व सरपंचांनी ठराव घेऊन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगितलंय, आम्ही निवडणूक आयोगांना सुद्धा विनंती केली, आम्ही या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानावर बहिष्कार टाकलाय आणि नेते मंडळींनी जाणीवपूर्वक हा बहिष्कार त्यांच्या काही लोकांना हाताशी धरून मोडण्याचा प्रयत्न केला. तर उद्याच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावातून 10 पोरं लोकसभेसाठी आम्ही उभा करणार आहे आणि लोकशाही व्यवस्था निश्चितपणाने निवडणूक आयोगावर आम्ही दबाव आणणार आहे. हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सांगण्यासाठी आपल्या समोर आलो. ठीक आहे. खरोखर म्हणजे आता याचं उत्तर जे आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देणं अपेक्षित आहे, कारण बरेच वर्षापासून तुमच्याकडे आणि आता सध्याचे सुद्धा सत्ताधारी खासदार जे आहेत ते सुद्धा तुमच्याच राष्ट्रवादीच्याच पक्षाचे आहेत. तर तुम्ही त्या 13 गावांना पाणी आतापर्यंत का पोचवू शकला नाही.
साहेब आता सत्ताधारी झालं इथं शेका पक्ष आहे, त्यांनी द्यायला पाहिजे उत्तर, पण आता देतो मी राष्ट्रवादीचं म्हणून. राष्ट्रवादीचे खासदार तर इथं आहेत, राष्ट्रवादीचे खासदार आहेत. देतो हो साहेब. 1938 सालापासून जे आता सांगतात त्या बऱ्याचशा गावात आज अखेर पाणी होतं. त्यावेळेला संपूर्ण सांगोला तालुका हा वनवासी होता. अलीकडल्या काळात आता ज्या वेळेला जलसंधारणाची कामं झाली त्यावेळेला त्या राजेवाडी तलावात पाणी यायचं बंद झालं आणि म्हणून आणि त्यांनी सांगितलेलं चुकीचं आहे. 21 गाव आहेत साहेब तालुक्यातली पाण्यापासून वंचित राहिलेली गावं 21 आहेत. वारंवार आम्ही त्या बाबतीत उठाव केलेला आहे. राजेवाडी तलावाच्या खाली ते सांगतात ते दंडाची गरज काय? तुमचा सत्ताधारी पक्ष, तुम्ही सत्तेत होता आतापर्यंत, पण तुम्हाला उठाव करण्याची गरज काय वाटते? त्याच्यासाठी असं आहे 2005 साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झालेला आहे. त्या कायद्याप्रमाणे या राज्यातला एकही माणूस बिन पाण्याचा राहता कामा नाही. दरडोई 1000 घनमीटर पाणी द्यायचा कायदा झाला आणि त्याच्यानंतर 2009 ला ज्या वेळेला पवार साहेब इथं अकलूजला पहिली सभा त्यांची झाली त्यावेळेला काही मंडळींनी, आता व्हॉट्सअपवर वाचतोय मी, सगळ्याला माहिती व्हावं म्हणून मी सांगतो की मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून साहेबांनी सांगितलं होतं की या तालुक्यातल्या सिंचनाची योजना पूर्णपणे पूर्ण करू. दरम्यानच्या काळात 1 वर्ष 6 महिन्याच्या आत आज जे मुख्यमंत्री महोदय आहेत हे त्यावेळेला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या मुद्द्याप्रमाणे जेवढा पश्चिम महाराष्ट्रात सिंचनावर खर्च झालाय तेवढे पैसे विदर्भ, मराठवाड्यात खर्च करा आणि मगच ह्याला निधी द्या. ऐका जरा साहेब, तुम्ही उत्तर द्या ना, काय सांगायचं सांगा. मला 2 मिनिटं संधी दिली म्हणून मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो. माझं अज्ञानही असू शकेल. आणि त्या काळात म्हणजे तुमचं मत आहे की काही म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत नाही ना, मला सांगू द्या साहेब. तांत्रिक नाही, जाणून बुजून केलेल्या अडचणी हे सांगतोय मी तुम्हाला. कोण करणार? तुम्ही सांगतो ना, मी आता मी सांगतो तर ऐकून तर घ्या, सांगतो. आणि 2009 साली निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेला नावं पण कळू द्या. हो सांगणार, नावानिशी सांगणार. सांगा. 2009 ची निवडणूक झाल्यानंतर ज्या वेळेला पवार साहेबांनी निवडणुकीच्या काळात हा मुद्दा उपस्थित केला होता मावळत्या सूर्याचा, तोच मुद्दा त्यावेळेचे लोक विरोधी पक्ष नेते आज जे मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनी तो मुद्दा पूर्णपणे विशेषतः लक्षात घेतला आणि विदर्भ, मराठवाड्यात जाऊन तिथं सगळीकडे असं रान उठवलं की पश्चिम महाराष्ट्रात सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि आपल्याला वंचित ठेवलंय. म्हणून अनुशेषाचा मुद्दा भरून काढण्यासाठी 1ही रुपया या योजनेला पुन्हा देता आला नाही पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला. राज्यपालाकडे गेले, राज्यपालाकडून अध्यादेश काढला आणि 2 वर्षाचा काळ पुन्हा असा कितपतच पडल्यानंतर पवार साहेब त्या काळात यावेळेला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनीच हा शब्द दिला होता. म्हणून NRBC असेल, टेंबू असेल, मैशाल असेल या योजना AIBP खाली घातल्या आणि केंद्र सरकारच्या योजनेतनं शेकडो कोटी रुपये आणले. साहेब जरा ऐका 2 मिनिटं. आणि त्यावेळेला 2013 साली पहिल्यांदा या सांगोली तालुक्यात टेंबूच्या पाण्यानं प्रवेश केला, मैशाच्या पाण्यानं प्रवेश केला आणि 2006 पासून NRBCचं ब्रांच 5चं पाणी येत आहे. त्याच्या अगोदर यांनी जे सांगितलं चिक महुदी, ती मला माझ्या वडिलाचा जन्म झाला होता त्यावेळेपासून ती पाण्यात गाव आहे. ती अजूनही त्याला कधी पाणी नाही असं नाही. 1938 साली इंग्रजाच्या काळात जे भाटघरचं धरण झालं त्या धरणात सांगोले तालुक्यातले चिक महुद असेल, तुमची खालची दाहेवाडी असेल, हे सगळी गावं त्यावेळेपासून पाण्याखाली आहेत. तसंच आता हिने सांगितलेली 3-4 गावावरची जे ते राजेवाडीच्या तलावाखाली पाण्याखाली होती. ठीक आहे. आणि म्हणून यांनी सांगितलं की बऱ्याच प्रमाणात पाणी दिलेलं आहे, पण तुमचं बरंचसं काहीतरी वेगळं मत आहे. आता इथल्या सांगोल्यातले वेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात एका युवकाला आपल्यासोबत बोलायचं आहे. तर तुमचं काय नेमकं मत आहे? साहेब, मला मुद्दामून सांगावंसं वाटतं. 2008 साली सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. 2009 साली पवार साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होतं आणि आता काका आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण मला हे सांगायचं होतं, आपलं सरकार आहे, प्रतिनिधी आपला आहे, पाणी तुम्हाला अडवायचं कोणी, तुम्हाला राज्यपालावर जायची गरजच काय होते, हा माझा प्रश्न आहे मुळात. आजपर्यंत 70 वर्ष झालं पाण्यावर राजकारण केलं जातंय.
आणि जर साहेब खरोखर जर पाणी आणलं ह्या सांगोल तालुक्यात तर पुढारपण कशावर करायचं हाच मोठा प्रश्न ह्या तालुक्यातल्या राजकारणाला पडलाय. त्यामुळे साहेब ह्या तालुक्याचं पाणी आजपर्यंत कुणाचीही इच्छाशक्ती नाही की ह्या सांगोल तालुक्याला पाणी आणावं. जर पाणी जर आणलं तर ह्यांच्या दारात जाऊन कोण उभं राहायचं हे परिस्थिती तालुक्यातली साहेबांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. आजपर्यंतच्या काळात सत्ता कोणाची नव्हती. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. आता 4.5 वर्ष झालं बीजेपी शिवसेनेचं सरकार आहे. कुणी अडवलं तुम्हाला पाणी द्यायला? मुळात इच्छाशक्तीच ह्या राजकारण्यांची नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आजपर्यंत साहेब या पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. हे तुम्हाला मी या सांगोल तालुक्यात आहे युवक या नात्यानं हे तुम्हाला मी ठासून सांगतोय. एक लक्षात घ्या, तुम्ही तरुणांनी किंवा ज्यांनी पाणी आणलेलं नाही आलं नाही असा ज्यांचा आरोप आहे त्यांनी आतापर्यंत हे पाणी आणण्यासाठी नेमके प्रयत्न काय केलेले आहेत, तुम्हाला नेमक्या अडचणी काय आलेल्या आहेत? हॅलो, एक मिनिट साहेब. आदरणीय काकांनी आता सांगितलं की चिकमोहूदगाव. काका तळीवाडी तुम्ही पाहिली, जाधववाडी पहा, सोनलवाडी पहा, बागलवाडी पहा, कवसपूर पहा. मला सांगा कोणत्या योजनेत? तुम्ही म्हणला राजवाडीतनं पाणी आलं, बागलवाडीला पाणी आलं, राजवाडीतनं लोटेवाडीला आलं. नाही, त्यांनी सांगितलं 21 गावांनी आलं नाही, तुम्ही उलट 13 गावात आलं. नाही, आमचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, प्रश्न नाही हे त्यांनी पण काही प्रमाणात आम्ही पाणी आणायला कमी पडलोय आणि प्रक्रिया चालू. साहेब विशेष असा झालाय तालुक्यात कोणाची इच्छाशक्ती नाही. पाणी यावं आणि क्षेत्र भिजावं इच्छाशक्ती कोणाची नाही. फक्त पाणी हा राजकारण मुद्दा करण्यापुरता पाण्याचा वापर केला जातो. एक लक्षात घ्या, राजकारण नेमकं तुम्ही पण करू शकताय का ते करताय हे आपल्याला याच्यातून सुद्धा मुद्दा आपण बाहेर काढला पाहिजे, जेणेकरून पाण्यासाठी तुम्ही नेमके प्रयत्न काय केले हे सुद्धा तुमच्याकडं. ज्यावेळेस आपण एखाद्यावर सत्ताधाऱ्यांवर किंवा विरोधकावर असतील किंवा कुणावर राजकीय नेत्यावर आरोप करतो त्यासाठी तुम्ही नेमके प्रयत्न काय केले आणि आम्हाला ते सांगायचं आल्या. आता मला वाटतं की तुम्ही सांगू शकता आरपीआयनं काय प्रयत्न केले की या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी नेमके काय. आणि आता आपण पाण्याचा विषय, आपल्याला पाण्याच्या विषयापासून दूर जायचा आहे. अजून अनेक प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला की सांगायचं आहे की जेणके सांगोल्यातले अनेक दुसरे प्रश्न सुद्धा तुम्ही सांगा. या ठिकाणी आता बरीच पाण्यावरती चर्चा झाली. जनतेच्या डोळ्यात पाणी आलं पण पाण्याचा विषय काही संपला नाही. कारण सत्ताधारी आणि विरोधकांनी पण या ठिकाणी खरंच राजकारण केलेलं आहे. विश्वभूषण, विश्वरत्न, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नद्याजोड प्रकल्पाची भूमिका या ठिकाणी जर ती स्वीकारली असती खऱ्या अर्थानं तर प्रत्येकाच्या घराघरात आणि दारादारात पाणी असतं. हे सत्य आहे. आणि हे राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकारणाची आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी पाणी येऊ शकलं नाही. पाण्यापासून सांगोल्याचे दुसरे प्रश्न काय आहेत? सांगोल्यातले दुसरे प्रश्न म्हणजे आता सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर जे दलित, भटके, विमुक्त आहेत, जे वंचित उपेक्षित आहेत, ज्यांच्या अन्न, वस्त्र, आरोग्य, पाणी, शिक्षण या मूलभूत गरजा सुद्धा आज भागवल्या जात नाहीत. इथला शेतकरी नागावला, इथला कामगार नागावलाय. आज जर आपण पाहिलं तर इथं पाठीमागे साहेब बरे गाडवाल्यांची वस्ती आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी आज ते झोपडपट्टी कायमसाठी सातत्यानं या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून याचना करतायत. परंतु एकाही त्या सत्ताधाऱ्यांची त्यांना ती झोपडपट्टी कायम करण्याची भावना होताना दिसत नाही. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना आहे की जी नगरपालिकेमध्ये या नगरपालिकेनं जवळजवळ संत गाडगे बाबा स्वच्छता ग्राम अभियानाचं बक्षीस मिळवलं. आपल्याकडे निवडून येणारे जे खासदार आहेत किंवा निवडून आलेले जे खासदार आहेत, आता त्या खासदारांच्या संदर्भात बोलतोय, आपली नगरपालिकेच्या संदर्भात नाही. तर आपल्याला कुठले आपली नेते काय कमी पडले आणि कशा पद्धतीनं. तर आता परत मी राष्ट्रवादीकडे परत एकदा जातो की राष्ट्रवादी या पक्षाला पुन्हा शरद पवारांना या ठिकाणी उमेदवारी का द्यावी लागली? नाही, या मतदारसंघाचे जे आहेत ना ते राष्ट्रवादीचं सत्ता आहे तिथं. तुम्हीच म्हणताय शरद पवार, अजून काय मला तरी त्यांची 100% उमेदवारी असं काय मला कुणी सांगितलेलं नाही. ठीक आहे. आता परंतु तुम्ही जे म्हणताय तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सुद्धा वाटतं की आजपर्यंत शेतकऱ्यासाठी जे कुणी काम केलं, एक यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा, वसंतराव नाईक आणि त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार यांनीच शेतकऱ्यासाठी काम केलेलं हे सामान्य शेतकरी सुद्धा सांगेल. आणि म्हणून आमच्यासारखीच मी शेतकरी आहे. आज मगाशी यांनी सांगितले की टँकर, मी सुद्धा दररोज मला 5 टँकर पाणी लागते बाग जगवायला आणि सांगोल्यातलं पाणी मी 19 किलोमीटरवरून नेतो.
हे वस्तुस्थिती आहे. आणि हे जे बागा आता कुठं आम्हाला 50% पैसे दिले, ठीक आहे, त्यावेळेला 50% पैसे दिले. आमच्या तेल्यानं बागा गेल्या, आम्हाला 3 वर्ष अनुदान दिलं. शेतकरी मी मगाशी सांगितलं 100% अनुदानाची तळी दिली. आज ते तळी द्यायला लागले, ते मागेल त्याला पण 50,000 रुपये अनुदान, 50,000 अनुदान आणणार, 7-7 लाख रुपये अनुदान घेतलंय. ठीक आहे. हे काय काय या शासनानं पाण्याच्या संदर्भात आदरणीय भाऊंनी सांगितल्यापेक्षा मागेल त्याला शेततळ दिलेलं आहे, मागेल त्याला बांधबंदिष्टी दिलेली आहे. टेंबूचं पाणी तर आता काकाने मुद्दा जो घेतला की नाही, काका म्हणले की पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याचा अनुसूचीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणण्यात आला. काका मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका होता का नव्हता? त्या अनुसूचीमध्ये झालेला पैसा सांगोला तालुक्याला का आणला नाही? तुम्ही सत्तेवर होता, तुम्ही ते पैसा आणला नाही म्हणून ते मराठवाड्याकडे गेला असेल. ते चुकीच आहे ना. काहीतरी हे करत असताना समजून अण्णांनी सांगितलेला मुद्दा अगदी रास्त उपस्थित केलेला आहे. सत्तेत होतोच, उद्या सुद्धा येणारच. पण मी सांगितलेलं मगाचं तुम्ही नीट समजून घेतलेलं नसावं. आज जे मुख्यमंत्री महोदय आहेत ते त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, नुसता सांगोला नव्हे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातली दयनीय अवस्था त्या काळात केली. आणि म्हणून पवार साहेबांनी, ऐकून घ्या, पुन्हा सांगा तुम्ही, पश्चिम महाराष्ट्रातला सांगोला तालुका आहे, चुकीचं नाही. आणि म्हणून याबीपी खाली ऐका जरा, माझं झाल्यावर सांगोला तालुका आहे, सांगोला तालुक्याचे जे पैसे होते अनुसूचीचे कुठे गेले? आदरणीय अण्णासाहेब, पश्चिम महाराष्ट्रात सांगोला तालुका आहे. ज्या सदन भागामध्ये ह्या योजना झाल्या, आलेले पैसे पश्चिम महाराष्ट्रात सांगोला तालुका आहे. त्या ठिकाणी सगळेजण विचार करा सगळेजण. याच्यावर अण्णा बरं का, ह्या ठिकाणी मी सगळ्यांना आवर्जून सांगेन, या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत. परंतु या ठिकाणी जे नेते जमा झालेले ते सगळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते. परंतु या तालुक्याला, या माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व आजपर्यंत लावलं, त्या नेतृत्वामध्ये इच्छा बी राहिली नाही आणि शक्ती बी राहिली नाही. म्हणून या माढा लोकसभा मतदारसंघाचं आणि सांगोला तालुक्याचं वाटून झालंय, दुसरं काय सुद्धा नाही. कारण हे सर्व कार्य लढवणे 100% आहेत. जर ह्या कार्यकर्त्यांनी मनावरती घेतलं आणि जर उद्या जे बदलचं काय ठरवलं तर 100% तालुक्याला पाणी राहिलेल्या सिंचन योजना ज्या आहेत त्या पूर्ण करायचं दारच शिवसेना भाजप सरकार 100% आहे. परंतु इच्छाशक्ती इथून पुढे नाव सुद्धा काढणार, इच्छाशक्ती नाव काढणार. कारण इच्छाशक्ती ह्या नेते मंडळामध्ये आमदार जे आजीबाजी आमदार आहेत त्यांच्यामध्ये संपलेले आहे. 100% खरं आहे. एवढं त्या ठिकाणी सांगायचं. काँग्रेसवाल्यांना काहीतरी सांगायचं आहे, काँग्रेसवाल्यांना काहीतरी सांगायचं. हा सांगा. या तालुक्यामध्ये गेले 50 वर्षापासून सत्तेत असणारे आमदार, आता इथं सगळेजण माझे आमदार, सत्ताधारी, लोकप्रतिनिधी एवढंच म्हणतात, पण मी सरळ नाव घेतो, भाई गणपतरावजी देशमुख हे या तालुक्याचे नेतृत्व करत असताना या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, व्यसनाधीनतेचा प्रश्न असो, अवैध धंद्यांचा प्रश्न असो, बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत जर बोलायचं झालं तर कुठलाही मोठा रोजगार, मोठा उद्योग या तालुक्यामध्ये आला नाही. याला मग पाण्याचं कारण हे असू शकेल. सांगोला कमलापूर मध्ये जी MIDC आहे त्या MIDC चे मार्गदर्शक म्हणून भाई गणपतरावजी देशमुख आहेत. त्या MIDC मध्ये उद्योगाची संख्या वाढण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नाही. उलट त्यात जे उद्योग उभा होते त्यातले एक उद्योगाला घरघर लागली. जे उद्योग बंद पडले, बंद अवस्थेत आहेत, त्याचेच मालक काय ठिकाणी डायरेक्टर झाले. तर अशा पद्धतीनं योजना ज्या प्रभावीपणे राबवण्याशिवाय त्यांनी आपापले जे काय ठराविक जातीची, ठराविक लोकांना जी कुर्ण दिली आणि त्या दृष्टीनं जी सत्ता आपल्या हातात, एक हाती सत्ता ठेवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळं जर पाणी दिलं, जर रोजगार दिला, जर बाकीच्या विकासाच्या गोष्टी केल्या तर नेमकं हे सगळं एका हातात राहील की नाही ही शंका असल्यामुळं
या सगळ्या गोष्टी आपल्याला बघा पाहायला मिळते. आता एक गोष्ट आहे सर, एक मुद्दा मानतो की निधी इकडे गेला, निधी तिकडे गेला. सांगोल्याला निधी मागणी होती, 25 वर्ष पाणी परिषद घेतली जाते, पण एका ठराविक ठिकाणी धरणाला बसल्यावर रात्रीत पाणी सोडण्याची मत आहे की खूप मोठ्या प्रमाणात तिथं सांगोल्यामध्ये अवैध व्यवसाय आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर आता तुम्हाला काय सांगायचं आहे? गेली 70 वर्ष या सांगोला तालुक्यात पाण्याचा प्रश्न तर आहेच, आता सर्व पक्षांनी सांगितला. पण आमची माझी पिढी गेली, माझा आजोबा म्हणत होतं, मी आजोबाला विचारायचं, मला म्हणायचं की मी म्हणलं की बाबा म्हणलं या सांगोला तालुक्याचं राजकारण कशावर आहे, तर माझा आजोबा बी मला म्हणायचा या तालुक्याचं राजकारण फक्त पाण्यावर आहे. आणि मी 30 वर्षाचा झालो तरी बी पाण्यावर आहे. या पाण्याचं तर राजकारण आता कसं होतंय काय सांगता येत नाही. अजून माझी पिढी जाते का काय. माझा एक प्रश्न आहे, या सांगोला तालुक्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुण आहेत, आज त्यांच्या हाताला काम नाही, घरी शेती आहे, घरी बाग आहे, तर आता सांगितल्याप्रमाणे पाणी नाही, पाणी विकत घ्यावं लागतं. मग अशा तरुणापुढे आता प्रश्न पडलेला आहे की आता साबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे या औद्योगिक वसाहतीत उद्योग वाढत नाहीत तर उद्योग बंद पडायला लागलेले आहेत. त्या दृष्टीनं इथल्या प्रशासकीय सत्तेत असलेल्या सर्वांनी त्या दृष्टीनं काम केलं नाही आणि त्यांनी ते काम करावं आणि या रोजगार उपलब्ध तरुणांना करून द्यावा. अन्यथा तरुण हा उद्योग याच्याकडे वळायला लागलेला आहे आणि उद्योग उपलब्ध करावा अशी विनंती आहे. शेतकरी कामगार पक्षामुळे 55 वर्ष सांगोला तालुका अबाधित आहे, चांगल्या पद्धतीचा आहे आणि चांगल्या तऱ्हेने राहतोय. ही जर म्हणली तर तसं नाही. शेतकरी कामगार भाई आमदार गणपतराव देशमुख आणि शरद पवार साहेब यांच्यामुळे हा सांगोला तालुका अजूनही चांगला आहे. आणि पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणताय ना, या वर्षात पाण्याचा दुष्काळ मोठा पडला, त्याच्या अगोदर थोडं थोडं पाणी येत होतं, पण पवार साहेबांच्या काळात ज्या मोठ्या योजना होत्या त्या योजना मोठ्या होत्या, निधी हळूहळू येत होता. पण ह्या 5 वर्षात हा बीजेपीचं सरकार आल्यामुळे निधी रखडला. निधी रखडल्यामुळे आता 6 महिन्यापूर्वी थोडं थोडं येते. दुसरा माझा विषय ऐका, 2 मिनिट मला बोलू द्या, तुम्ही परत बोला. ज्यावेळी भाजप शिवसेनेचं सरकार आलं, नोटाबंदी आली, हो का साहेब, भाजप शिवसेनेचं सरकार आलं, नोटाबंदी आली. नोटाबंदीमुळे शेतकरी संपला, व्यापारी संपला, जीएसटी काही गरज नव्हती, जीएसटी आली, व्यापारी उद्योग संपला ना. तुम्ही मोठमोठ्या फॅक्टऱ्या बंद केल्या म्हणून सांगताय, ठीक आहे. बेरोजगारी वाढली का नाही साहेब मला सांगा. एवढं बेरोजगारी वाढली, हे भारत देशाचं दुष्काळ झालेलं आहे. त्या नोटाबंदीमुळे शेतकरी व्यापारी पूर्णपणे संपलेला आहे. कर्जमाफी कुठे आहे? 2 मिनिट थांबा. कर्जमाफी झाली तुमचं मत मांडू द्या. कांद्याला ऐका, कांदा ऐका भाऊ कुठला 1.5 रुपयाने कांदा लोक रस्त्यावर टाकते. ती 5 वर्षात ह्या शेतकऱ्यांना काही सुद्धा ह्या सरकारने दिलेला नाही. आता ज्या 4 महिन्यापूर्वी योजना आल्या त्या योजना त्या आत्ता झाल्या, त्याच्या अगोदर आहे. तुम्ही म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात 5-5 लाखाचे शेततळे देत होते, तुम्ही 50,000 देताय आणि चेक 2 वर्षांनी देताय. हे चुकीचे आहे. या सरकारमुळे होतंय, म्हणून परिवर्तन आघाडी पाहिजे, ही सरकार बदललं पाहिजे, आमची मनापासून इच्छा आहे. सर्वसामान्यांना शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ह्या भावनेतनं छोटी शेतकरी दिली आम्ही. 2 मिनिट. आता एक 2-2.5 वर्षात एक डेव्हलप झालाय. 70 वर्षात केलं काय? आज आपण इथं बसलोय, 70 वर्षातला एक कुठतरी भाग आहे. 70 वर्षात काहीच केलं नाही असं काय होऊच शकत नाही. ही काय येडी खुली जनता नाही. 70 वर्षात काहीच केलं नाही. आता आलेल्या सरकारचं झाले कसं माहित आहे का, पहिल्या बायकोला मूल नव्हतं म्हणून दुसऱ्याने दिलं लग्न, ठीक आहे जाऊ द्या असू. तर 2 मिनिटं ऐकून घ्या, माझं बोल द्या. मग प्रत्येक वेळी मध्ये बोलून तुम्ही दुसऱ्याला डिस्टर्ब करू नका. तुम्हाला राग येतोय ना, मत मांडण्याबद्दल तुम्हाला कोणी काय बोललंय का? नाही. काम कमी मांडण्याचा आवाज जास्त असा प्रकार व्हायला लागला. त्यामुळे जी काय मांडायचं ते मत सगळ्यांना मत मांडू द्या व्यवस्थित, मत खुलू नका कुणाचं. एक लक्षात घ्या, आता इथं भाजपावर सध्या आपल्या देशाचे सध्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ज्यावेळेस प्रचाराला फिरत होते त्यावेळेस सांगत होते की मी दरवर्षी देशामध्ये 2 कोटी रोजगार निर्माण करतो आणि लोकांना चांगल्या पद्धतीची व्यवस्था योजना अंमलात आणतो. तर त्या योजना
कितपत तुम्ही भाजपाचे आता काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, कितपत या योजना तुम्ही स्वतः इथपर्यंत आणण्यासाठी यशस्वी झालात आणि खरोखर जे नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की बाबा आपल्या देशातील बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात मी कमी करणार, तर तुम्हाला वाटतंय का ही कमी झालेली बेरोजगारी आहे? या देशामध्ये 1,20,00,000 रोजगार हे मोठमोठ्या प्रकल्पामध्ये मिळतात, परंतु जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्याकडे जवळजवळ 12 कोटी लोकांना किंवा युवकांना रोजगार मिळतात आणि हे छोटे उद्योग वाढवण्याच्या दृष्टीनं नाही, प्रश्न इथं असा आहे, नाही एक लक्षात घ्या, ज्या वेळेस 2 मिनिटं माझा प्रश्न असा आहे, तुम्ही प्रश्न पण शांत चित्तानं ऐकून घ्या की साधा प्रश्न आहे माझा की ज्या वेळेस नरेंद्र मोदी साहेब म्हटले होते की वर्षाला 2 कोटी मी भारतामध्ये रोजगार निर्माण करतो आणि बेरोजगारांना काम देतो, तर मग साधारणतः 5 वर्षामध्ये 10 कोटी युवकांना काम लागणं अपेक्षित होतं. तर तुमच्या माहितीनुसार किती कोटी लोकांना किंवा किती कोटी बेरोजगारांना या मागील 5 वर्षामध्ये काम मिळालं किंवा नोकरी मिळाली, नोकरीमध्ये भरती करतो असं त्यांनी थेट सांगितलेलं होतं. तर किमान तुम्हाला वाटतं की किती प्रमाणात तुम्ही यशस्वी झालात त्याच्यामध्ये? एक्झॅक्टली सांगता येणार नाही किती कोटी लोकांना, परंतु त्या दृष्टीने केलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेले प्रयत्न मी निश्चित सांगेन की मुद्रा योजना, या मुद्रा योजनेच्या माध्यमातून अतिशय रोजगार जास्तीत जास्त आणि उद्योजकांना प्रयत्न या मुद्रा योजनेच्या माध्यमातून केलेला आहे. मुद्रा योजना त्याचबरोबर स्किल स्टार्टअप इंडिया असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार असेल, या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने या 4.5 वर्षांमध्ये या निवडणुका लागली तर तुमचा प्रयत्न चालू आहे आणि या सगळ्यांच्या लाभार्थ्यांची यादी आपल्याला त्या बँकेमध्ये सुद्धा मिळेल की किती लोकांना नेमका लाभ मिळाला सर, याची यादी सुद्धा आपल्याला त्या बँकेमध्ये मिळेल. जरी सत्तेतला एक मिनिट 2 मिनिटं सत्तेतला काय मत यांनी सांगितलं, एक लक्षात घ्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जरी भाजप बरोबर महायुतीत असला तर तो नेहमी आमसारखा कार्यकर्ता सत्तेच्या पाठीमागच उभा राहणार. आम्हाला युतीशी काय घेणं देणं नाही. आता सध्या तुम्ही त्यांच्या सोबत आहात, बरोबर आहे? सध्याच अजून वातावरण दूषित आहे, बरेचसं काय नाही. आठवले साहेबांना अजून काही निर्णय घेतला नाही. एक ठीक आहे, त्यामुळे 4.5 वर्ष उलटून गेली. आता निवडणुकीच्या आचारसंहिता 8 मार्चला लागले असं टीव्हीला दाखवू द्या आणि अजून आमचे सहयोगी पक्ष म्हणते प्रयत्न चालू आहे चांगल्या पद्धतीने. रोजगाराचा प्रयत्न निवडणूक ऐकून घ्या तर प्रयत्न चालू आहे. इतक्या काळात प्रयत्न सुरू झाले नव्हते, ते प्रयत्न विनाकारण आणि तरुणांच्या हाताला काम मिळावं, उभं राहता यावं यासाठी विनाकारण आणि विनाकारण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामध्ये यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सिंचन घोटाळ्याचं बैलगाडी भरून पुरवायचं म्हणून अजित पवारांविरुद्ध मोर्चा काढला. निवडणुकीची सत्ता आता त्या अजित पवारला तुरुंगात टाकतो असं वक्तव्य करण्याने मुख्यमंत्री झाले. अजित पवारच काय केलं नाही, ही नुरापुष्टी आहे, ही समेत युती आहे. सगळ्याच पक्षांनी सगळ्याला दुर्वट ठेवले. सांगूर तालुक्याची अवस्था तीच झाली. MIDC मध्ये उद्योगधंदा पाहिजे तर उद्योगधंदा कमी आणि बिअर बार आणि ढाबे जात आहेत MIDC मध्ये. सांगूर तालुक्याचा युवकांना तुम्ही रोजगार म्हणताय, शिक्षण घ्याय पंढरपूर, मंगळवेढा, बारामती, पुन्हा कोल्हापूरला जावं लागतंय. या तालुक्याची दुर्दैवी अवस्था आहे महाराष्ट्रात. आज शरद पवार सारखा केंद्रीय मंत्री येऊन गेला, सांगूर तालुक्याची अपेक्षा बंद झाली. त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं आहे नेमकं? ठीक आहे, आता कोण बोलायचं? एक लक्षात घ्या, भाजपानं याचं उत्तर पाहिजे अमेरिकेचा ओव्हर आहे. एक सेकंद, भाजपानं उत्तर देण्याची अपेक्षित आहे की सहयोगी तुमच्या सोबत असणारा पक्ष तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आरोप करतोय.
की कुठल्याही पद्धतीचा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात नाही, एक लक्षात घ्या. आता त्यांनी सांगितलं की भाजपाने कोणत्याही पद्धतीने सहकार जनतेची पूर्णपणे दिशाभूल केली असं दिशाभूल केलेली आहे. पूर्णपणे हे सरकार यशस्वी झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीमध्ये हे सरकार यशस्वी होताना दिसलं नाही. नोटाबंदीमध्ये यशस्वी पूर्णपणे अपेक्षा आहे नोटाबंदीची. त्याचबरोबर सुशील बेरोजगारांचे आहे. कामगार नागावलाय, शेतकरी नागावलाय, विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळताना दिसत नाही. अशा स्तरातले सर्वसमावेशक सर्व बहुजन बांधव आज खऱ्या अर्थानं पूर्णपणे या सरकाराच्या विरोधात आहे. पूर्णपणे कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही भावना या सरकारनं जाणून घेतलेल्या नाहीत. हे सरकार संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी कृत्य करून या ठिकाणी संविधान बदलण्याचं षडयंत्र करतात. आणि संविधान जर बदललं तर सर्वसमावेशक सर्व बहुजन बांधवाला या ठिकाणी भविष्य काळामध्ये न्याय मिळणार नाही ही भावना राहील. संविधान वाचलं तर आपण सर्वजण वाचणार आहोत हे सत्य आहे. सर एक मिनिट, तुमच्यावर आरोप केलाय त्यांनी की तुम्ही संविधान बदलणार आहात आणि अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावर. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात देशाच्या जनतेची किंवा सांगोल्यातील जनतेची फसवणूक केली असाही तुमच्यावर त्यांनी आरोप केला. तर तुम्हाला काय वाटतंय की खरोखर तुमच्या सरकारने नेमकं सांगोल्यामध्ये किती योजना आणि कशा पद्धतीनं त्या योजना आणलेल्या आहेत? भाजपाला विचारलेला प्रश्न त्यांनी आहे, त्यांनी तुम्हीच उत्तर द्या. भाजपाला दिलेला तुम्ही उत्तर द्या. एक मिनिट बोला, 2 मिनिटं तुम्हाला संधी देतोय. उत्तर द्या, भाजपाला उत्तर द्या. उत्तर देऊ द्या, उत्तर देऊ. भारतीय जनता पार्टीने कधीही संविधान बदलणे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते देशाला नव्हे आंतरराष्ट्रीय पूजनीय व्यक्ती आहेत. त्यांनी जो कायदा किंवा संविधान जे निर्माण केलेलं आहे त्याला कुठलाही पक्ष हात लावू शकत नाही. आपण जो आरोप केलेला आहे आता आपण तुम्ही कायद्यानं किंवा पुराव्यानं दाखवा की आम्ही हे संविधान बदललेलं आहे. ऐकून घ्या हो, तुम्ही व्यासपीठावर बोलल्यासारखं बोलू नका. व्यासपीठावर बोलल्यासारखं बोलू नका. एक मिनिट 10% जे आरक्षण आहे 10% सवर्ण समाजात दिलेलं आरक्षण आहे हे आर्थिक दृष्टिकोन ठेवून आर्थिक निकषावर दिलेलं आरक्षण हे संविधानामध्ये पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आर्थिक निकष हा संविधान नाही सांगते. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट, तुम्हाला काहीतरी उत्तर द्यायचं आहे. एक मिनिट, यांना काहीतरी दुसरी गोष्ट अशी, जर संविधानाच्या विरोधातली भीमा कोरेगावचं प्रकरण झाल्यावर मनोहर भिडे नावाच्या इसमावर ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले त्यावेळेस त्याला अटक करण्याची सुद्धा तसदी या शासनानं घेतलेली नाही. त्यामुळं हे संविधान विरोधी आहे हे प्रकर्षानं जाणवलं. ठीक आहे, ओके ओके. तुमचंही मत आहे. हा, तुमचं काय मत आहे? आता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांनी सांगितलं की बाबा पुरावा काय आहे. अण्णा जाहीर मीडियाच्या समोर जो केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे सांगतोय मीडियाला की आम्ही नवीन संविधान तयार केलंय आणि आम्ही येणारे 2024ला हे संविधान ठेवणार नाही. मग याचा तुम्ही कधी निषेध केलाय? राहिला प्रश्न 9 ऑगस्टला पार्लमेंटच्या आवारामध्ये घटनेची प्रत जाळण्यात आली. याचा जाब कधी इथल्या विरोधकानं किंवा सत्ताधाऱ्यानं त्याच्या बाबतीत कुठले गंभीर गुन्हे दाखल केलेले नाहीत किंवा त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा देशद्रोहाचा खटला दाखल केला नाही. याचं उत्तर देऊ शकत असेल तर इथल्या जनतेला द्या. तुम्ही उत्तर द्या की खरोखर त्या अकादी मंत्री कोणत्या मंत्र्यावरती अनंतकुमार हेगडे राजकुमार हेगडेनी की सांगितलं की आनंद हेगडे तुम्ही उत्तर द्या. उत्तर देतो. आता जो मुद्दा आपण उपस्थित केला हेगडेने ज्या काळामध्ये बोललं गेलेला हा विषय आहे तो माझ्या अजून आकाशात आलेला नाही. ऐकून घ्या. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता अपुऱ्या माहितीवर बोलत नाही. ओके, तुम्ही कालवा करून बापूसाहेबांना आम्हाला स्टेजची आवड आहे. नाही संविधान विरोधी पूर्णपणे घेतलेले हे निर्णय आहेत. अगदी या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असेल किंवा संविधानाविषयी असेल एखादा कोणी व्यक्ती बोलला तर ती त्या पार्टीची भूमिका असू शकत नाही किंवा भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाही.
दुसरी गोष्ट, एक मिनिट मला बोलू द्या. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असू शकते? मग तुम्ही दोघं आता भारतीय जनता पार्टीची म्हणजे पक्षाची भूमिका भारतीय जनता भारतीय एक 2 मिनिट बोलू द्या. तुम्ही एक 2 मिनिट बोलू द्या. तुम्ही दोघं एक 2 मिनिट बोलू द्या. एक 2 मिनिट बोलू द्या मला दादा. यांचे बोललाय तुम्ही वैयक्तिक म्हणून बोललाय का भाजपचं प्रतिनिधी बोललाय? मग एक मिनिट सांगतो मी तुम्हाला की भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आपण काय समजू शकतो एखादी गोरेसी म्हणून? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मंत्री आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे लंडन मधील घर असेल किंवा स्मारकासाठीचा निधी असेल किंवा संविधान दिन सुरू करणं असेल. वकील साहेब संविधान दिन बोलायचं आलं. संविधान दिन एक मिनिट माझ्यानंतर बोला तुम्ही. तुम्ही दादा तुम्ही माझ्यानंतर बोला 2 मिनिटं. मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या. सुरुवात 5 वर्ष केली नाही. 2 मिनिटं बोलू द्या की तुमच्यावर आरोप करतो सहयोगी पक्ष हे लंडन मधील घर घेणं असेल, स्मारकाचा विषय असेल किंवा संविधान दिन साजरा करणं किंवा सुरू करणं असेल, हे एक पॉलिसी मॅटर म्हणून आपण भारतीय जनता पार्टीचा संविधानाविषयी असणारा आदर म्हणून आपण बघू शकतो. तो पाहावा अशी माझी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विनंती. त्यांचा मत तुमचा सहयोगी पक्ष म्हणतोय की फक्त पूजाच केली, त्याच्या पुढे कुठल्याही पद्धतीचं तिथं सर पूजनच नाही. पहिल्यांदा पूजन केलं निवडणूक झाल्या आणि निवडणुकीच्या एंडला फक्त जाऊन तिथं आर्किटेक्ट नकाशा लावलेला ते पिवळ्या इंजिनियर टोप्या घालून काठी फिरवली नकाशा. ठीक आहे भेटेल त्या शिवस्मारकाची माती टाकताना पडलं नावत स्मारक काय निवडू दिलं नाही. शिवसेनेचे आपल्याकडे एक पदाधिकारी आहेत, तर तुमचं नेमकं मत काय की बाबा सध्या आता ज्यांनी आरोप केले तुमच्या सहयोगी पक्षाने, आता तुम्ही सध्या भाजपा बरोबर राहणार का? मग मी तुम्हाला मला आवर्जून सांगितलं की या ठिकाणी जे नेते मंडळी या ठिकाणी जमा झाले हे तालुका लेवलचे कार्यकर्ते आहेत. आमची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका ठरत नाही. हे आवर्जून सांगेन. या तालुक्यामध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघात जो विकास झाला आहे, पाण्याला जे आपण मागे चर्चा करतोय त्याचे एकमेव कारण सांगतो, या मतदारसंघातील खासदार असतील, आजी माजी आमदार असतील, या आमदार खासदारचा नाकर्तेपणामुळे ह्या जनतेला या ठिकाणी आपल्या एकमेकाला तोंड द्यावं लागते, लोकांना एकमेकांच्या तोंडावर बघावं लागतंय. कुठल्या जनतेचा प्रश्न सुटलेले नाहीत. जनावर दावणीला आहेत का राहणार आहेत किंवा जनावरांना पाणी नाही तर पाणी नाही, शेतीला पाणी आहे तर लाईट नाही, पाणी लाईट नसेल तर तिथं काय कन्फर्म करायला असतं. या दृष्टिकोन एवढ्या सांगायचं काय आजपर्यंत बांधतोय काय सांगतो मला सध्या तुमचं सध्या संविधान एक मिनिट बघा. शिवसेना आमचा पक्ष शिवसेना पक्ष आमचा हा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी भाजपच्या चुका दिसल्यात त्या ठिकाणी आमच्या पक्ष प्रमुखांनी तो प्रश्न उचलून आम्हाला त्या ठिकाणी विरोध केला. आम्ही आणि सुरेश माहित असतील राष्ट्रवादी झेंडा पण माहित असतील, ज्या ठिकाणी आम्हाला अन्याय दिसला त्या ठिकाणी आम्ही त्या चौकामध्ये त्यांच्यावरती आम्ही निवेदन दिलंय, आम्ही पुतळा दहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन केलंय. असं काय आम्ही उभा दिसतंय आम्ही कधी बसलोय? आमची पद्धत पण नाही, आमची शिवसेनेची आवडत पण नाही. जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी लढणारी आमची शिवसेना आणि लढतच राहणार. एक लक्षात घ्या, आता शिवसेना सत्तेत आहे, तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, मग तुम्ही सांगोल्यामध्ये नेमक्या शिवसेनेनं कोणत्या योजना सत्तेतनं बाहेर पडली नाही ना 5 वर्ष. माझ्या माहिती 1995 ला भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकार सत्तेवरती असताना 82 गावची 86 कोटीची पिण्याची पाणी योजना या तालुक्याला पहिल्यांदा शिवसेना भाजप सरकारनं दिली. आणि आमच्या भावनी प्रवासांना सांगितलं की आमच्या शेतीला पाणी 19 किलोमीटर न्यावं लागतं. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की तुम्ही 19 किलोमीटर पाणी नेलं कुठनं? जर आमच्या सरकारला पाणी आणलं तर पाणी नेलं कुठनं, हा मला प्रश्न विचारायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगता की डाळिंबीला पाणी मी टँकरनं आम्ही आमची शेतकरी टँकरनं पाणी आणतात, पण मला तुम्हाला आवडचे प्रश्न विचारला टँकरनं पण नाही नेमकं आणता कुठनं? टेंबूचं मैशाला पाणी टँकरला मिळतं, तुम्ही उतरता कुठलं पाणी सांगत नाही. कलेक्टर मुंडेला का तुमच्या पक्षाने पटवून सांगत नाही, त्यांना दुष्काळ जाहीर केला नाही, टँकरला पाणी आणतोय. तुमचा शेतकरी सदन श्रीमंत आहे म्हणून त्याला आव्हान करावं लागतं. दादा मला यावरून सांगेल जर तुमचं घर स्लॅबचं असेल, दारात जर तुमची गाडी असेल तर तुम्हाला आम्ही सदन म्हणायचं का गरीब म्हणायचं, हा माझा सुद्धा प्रश्न आहे. कागदपत्र मला काय नाही म्हणतात, तर बंगला 3 मजली बंगला असेल, दारात इनोवा गाडी असेल तर तुम्हाला सदन म्हणायचं तर गरीब म्हणायचं, हा माझा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न आहे की तुमच्या कसा भाजप बरोबर राहणार आहे का? तेच सांगतोय आपण काय राष्ट्रीय लेवलचं नेते नाही. भारतीय जनता पार्टीने जी कागदावर योजना आणलेली आहे द्या ती प्रत्यक्षात राबवलेली नाही, कारण मुद्रा लोन विषयी त्यांनी सांगितलं. मला 80 बँक जे आहे ना कुठल्याही जावा मुद्रा लोन विषयी
आमच्यावर मुद्रा लोन असं काही ऑप्शनच नाही म्हणते. मुद्रा लोन हे आम्ही देतच नाही. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर ही निवडणूक आल्यानंतर आणि जो 14 एप्रिल बाबासाहेबांचं नाव 14 एप्रिल आल्यानंतर निवडणूक आल्यानंतर त्यांनी घेतली हे बाबासाहेब येऊन आमच्या भीमनगरमध्ये सांगण्यापेक्षा तुमच्या बाबासाहेब तुम्ही सांगा की. आणि दुसरी गोष्ट तुम्ही संविधान सांगितल्यामुळे भाजपच्या कुठल्या मंत्र्याला त्याचा निषेध व्यक्त केला. मुद्रा लोनशिवाय बोलायचं बरं का हे मुद्दा मला पटला आहे. कारण मुद्रा लोन योजना मोदी साहेबांनी 100% राबवली. मला या ठिकाणी आवर्जून सांगायला जे बँकेचे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक त्रास देतात. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल किशोर गोष्टी या ठिकाणी मुद्रा लोन घेतलेला माणूस आहे. 5 लाखाचं लोन त्यानं घेतलेलं मी त्याला सँक्शन करून दिलेलं आहे. आपल्या युनियन बँकेने क्लिक केलं दिलेलं आहे. मला या आवर्जून सांगायचं ऐकून घ्या. एक मिनिट मला काय म्हणायचं ऐकून घ्या सर. या ठिकाणी मला काय म्हणायचं या ठिकाणी फक्त बँकेचा चेअरमन बँकेला मॅनेजर असेल तो जाणीवपूर्वक त्रास देतो. फक्त ती जर त्रास संपला तर मुद्रा लोन योजना राबवली. योजनाच अशा देत आहे की सर्वसामान्याला कागदपत्र जोडून दे. दुसरी गोष्ट अशी सर सर दुसरी गोष्ट यांच्या योजनामध्ये सर्वसामान्याला कमरेची कागद गोळा करायचा प्रश्न निर्माण होतोय. आता त्याच्यानं होत नाही ती. दुसरी गोष्ट सर एक लक्षात घ्या 2 मिनिटं. आता त्यांनी सांगितलं की सांगोल्यामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जी मुद्रा लोनची जी योजना राबवली ती खूप चांगली आहे. परंतु इथले कर्मचारी तिथले सहकार्य करत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. तर तुम्हाला काय वाटतं? हा तुम्हीच बोला. मुद्रा योजनेबद्दल वाकरे वकिलांनी सांगितलं की बाबा देशातलं सांगितलं सांगोल्यातले जर परिस्थिती मुद्रा लोन देत असेल तर त्या बँक मॅनेजरवर आपल्या जिल्ह्यातले सहकार मंत्री काय कारवाई करतात? त्यांचं लक्ष नाही का सहकारी बँकेला बाबा जे मुद्रा लोन मंजूर करत नाही त्यांच्यावर कारवाई करावी. दुसरा मुद्दा मला एक असं मांडायचा आहे की गेले 1.5 महिना झाले सांगोला तालुक्यातल्या छावणी संदर्भात कलेक्टरकडे प्रस्ताव पडलेले आहेत. अहो आता तुमच्या समोर तक्रार आली की त्यांची नावं मार्गे आमची माघार म्हणणं. ठीक आहे तुम्हाला काय वाटतं? आणि साहेब दुसरे छावण्या संदर्भात छावण्या संदर्भात 1 महिना झालं प्रस्ताव छावणीचे पडलेत आणि आजही त्याला कलेक्टर मंजुरी देत नाहीत. तर सांगोला तालुक्यातल्या छावण्या लवकरात लवकर मंजूर करणं गरजेचं आहे. सर छावण्याविषयी सर त्याने छावण्याविषयी बोलले ना त्या छावण्या दलित पक्ष असतील BSP RPI भारिप किंवा संघटना त्यांच्या कुणाच्याही छावण्या नाही. छावण्या हे नोरा कुस्तीवाल्या पक्षांच्या आहेत. आणि गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टानं आदेश दिला छावणी चालकावर गुन्हा दाखल करा म्हणून. ते काही येणं म्हणून दिलाय काय? नाही एक लक्षात घ्या छावण्या सध्याच्या काळात गरजेच्या आहेत का नाही. अजून प्रस्ताव दिलेत आता पण प्रस्ताव दिलेत पहिल्या चोरांनी दिलेत. फक्त संस्थेचं त्याचं नाव बदलून दिले. ठीक आहे अजून हेच गोळ होणार आहे. तुम्ही त्याला ऍक्सेप्ट घेऊ शकता. तुमचं काय मत आहे की पहिल्यांदा मी मुद्रा लोनवरती बोलतो. मुद्रा लोनवरती बोलायचं झालं तर बऱ्याचशा जणांनी मुद्दे मांडले की सुरेशदादाही त्याच्यावर बोलले. बापूसाहेब असं आहे कागदपत्रांच्या पूर्ततेबद्दल त्यांनी केले त्यावेळी संबंधित ब्रँच मॅनेजर नॅशनल बँकेचे असतील कुठले त्याच्यावरती मुळात त्यांची भूमिका त्या बाबतीतची निगेटिव्ह आहे. आज माझ्यासारखा एखादा मी एक व्यापारी आहे सांगोल्याच्या बाजारपेठेत मी व्यापारी मी एखाद्याची शिफारस केली स्वयंस्फूर्वी साहेबांना मुद्रा लोन तुम्ही द्या तर माझं जर खातं तिथलं नीट असेल तर ब्रँच मॅनेजर पहिल्यांदा म्हणते बाळासाहेब तुम्ही जवळ आहे का ते करतो मी. म्हणजे व्यक्ती बघून मुद्रा लोन केलं जातं. तर ह्या संबंधित ब्रँच मॅनेजरला आज भारतीय जनता मुद्रा लोन आणलं नरेंद्र मोदी साहेबांनी मुद्रा लोन आणलं तसं भारतीय जनता पार्टी सांगते. तसं त्या भारतीय जनता पार्टीचं तेही कर्तव्य आहे की त्या बँका किंवा त्यांच्या नियमावलीच्या कसोटीच्या बाहेर नाहीये. संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जे आहेत त्या कलेक्टर साहेबांनी अनेक वेळा मिटिंग घेतलेलं पेपरला आलं तशा सूचना दिलेल्या पेपरला आलं पण तशा पद्धतीची कार्यवाही खालीपर्यंत झालेली नाही. जसं या बँकेच्या ब्रँच मॅनेजरबद्दल निगेटिव्ह आहे भूमिका जसं शिवसेना अध्यक्षांनी मांडली आणि आता वकील साहेब त्यावर बोलले आहे की मुद्रा योजना चांगली आहे आणि ती अंमलबजावणी झालेली नाही. योजना चांगली योजना कुठलीही बँकेच्या संबंधातही चांगली असते परंतु त्या अंमलबजावणी काहीही झालेली नाही. सांगोला तालुक्याच्या लेवलला आता मगापासून चर्चा तुम्ही सुरुवातीला सांगोला तालुक्याच्या विषयावर केली. माझी खंत हीच आहे तुम्ही सांगोला तालुक्यात आलाय लोकसभेच्या विषयावर जरी चर्चा करायला आलेला असाल तरी सांगोला तालुक्याच्या विषयावर चर्चा होऊ द्या. ही चर्चा तुमची केंद्रीय लेवलला चालली. केंद्रीय लेवलचा सांगोला तालुक्याचा काहीही संबंध नाही.
केंद्रीय कोणतेही नेतृत्व तुम्ही सांगा तर या विषयावर प्रश्न कोणते आहेत? सांगोला तालुक्यावर तुम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करायला गेला तर बेस हा शेवटी पाण्यावर जीवन थांबतो. रोजगाराच्या बाबतीत जरी चर्चा करायची झाली तरी रोजगार हे पाणी उपलब्ध जिथं मोठ्या प्रमाणावर आहे. जसं आता कुणी बारामतीवर टीका केली, अहो सुदैवानं बारामती पाटाखाली भिजणारं पाणी होतं. पवार साहेबांनी त्यांच्या काळात तिथं प्रयत्न केले आणि त्यामुळे तिथं रोजगार उभे राहिले. पुणे हा धरणाच्या पायथ्याला आहे म्हणून पुण्यात रोजगार उभा राहिले. परंतु दुर्दैवानं सांगोला तालुक्यामध्ये आता मी काकांना विचारलं की आपली पाणी परिषद सुरू 82 ला झाली. जसं आता मधुकर बनसोडेंनी पिण्याच्या पाण्याबद्दलची भूमिका मांडली तसं जर खरं जर सांगायचं झालं तर 1982 साली ह्या पाणी परिषदेची सुरुवात ह्या नागनाथ अण्णा नाईकोडे असतील, त्यावेळेस अनिल बाबर साहेब असतील, म्हणजे कैलासवासी काकासाहेब साळुंखेंच्या पत्नी काकीसाहेब त्यावेळेस होत्या, आमदार गणपतराव देशमुख साहेब होते. ह्या दुष्काळ पट्ट्यातल्या खमान खाटाव आटपट खानापूर जत आणि हे 13 तालुके, या 13 तालुक्याच्या त्या वेळेच्या नेतृत्वाने योजना सुरू म्हणजे पाणी परिषद सुरू केली आणि त्यावेळेस त्यांनी जे त्याच्यावर काय अभ्यासपर भूमिका सरकार समोर मांडली त्याला मंजुरीची कार्यान्वित व्हायची वेळ योगायोगाने ती आली. म्हणजे काही शिवसेना भाजपने आवर्जून त्या तालुक्यांसाठी स्पेशली खूप मोठे प्रयत्न केले असं कोणतंही नाहीये. आणि नाही मला बोलू द्या. आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस 2009 शरद पवार साहेब या मतदारसंघाचे माढ्याचा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आणि ते केंद्रीय कृषी मंत्री झाले त्यावेळेस आवर्जून साहेब असतील वर प्रतीक पाटील साहेब असतील संबंधित हे सगळे नेतृत्व असतील यांनी ती योजना AIBP मध्ये घातली आणि त्याला फंड उपलब्ध करून दिला. मगाशीच काकांनी सांगितलं पद्धतीनं 2013 मध्ये त्या पद्धतीने कोरडेला मानला पाहिजे. विषय झाला आता आपल्याला की तालुक्यातल्या इतर प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे परंतु आता आपली वेळ संपलेली आहे. तर मी परत एकदा सर्वांना विचारतो की बाबा तुम्ही फक्त एक मिनिटात आता सध्या आपल्या सांगोला तालुक्यातून जर एखादा उमेदवार उभा राहिला किंवा निवडून आला तर त्याच्याकडनं नेमक्या कोणत्या अपेक्षा तुमच्या आहेत एक मिनिटातच फक्त सांगा. वास्तविक पाहता माढा मतदारसंघात जरी राष्ट्रवादीची जरी उमेदवार विजय असेल म्हणण्यापेक्षा तो निवडून आलेले आहे. लोकांच्या माढा मतदारसंघापेक्षा मी पत्रकार म्हणून सांगोला तालुक्यातील लोकांच्या आम्ही जे वृत्तसंकलन करत असताना आम्हाला ज्या काय गोष्टी लक्षात आल्या लोकांनी अशा थेट सांगितल्या की सांगोला तालुका पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका असल्यामुळं शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. आणि शेतीचा आणि पाण्याचा पिण्याचा प्रश्न झाल्यानंतर वास्तविक आता पंढरपूरच्या नदीचं पाणी पिण्यासाठी मिळतंय. काही अजून गावं आहेत की त्या गावामध्ये पाणी पिण्याचं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही अनेक ठिकाणी असं भागामध्ये तपासणी केली की काही भागामध्ये पाणी आहे परंतु काही भागामध्ये शेतीचं पाणी नाही. पाणी विकत सांगोल्यातनं काय लोक नेणार आहेत त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लवकरच मिटला पाहिजे अशी लोकांची भूमिका आहे. त्याच्यामध्ये चारा छावण्या आहेत, चारा छावण्याचे प्रस्ताव दिलेत परंतु अद्याप 2-3 कागदपत्र अतिरिक्त दिल्यामुळं येथील जो पशुधन वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आहेत त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. आणि वास्तविक बघता वैशिष्ट्य मी सांगोल्यात असं सांगेन छावणीचे प्रस्ताव दिल्याच्या नंतर साहेब महत्वाचं सांगतोय की छावणीचे प्रस्ताव दिलेले आहेत परंतु ज्या गावामध्ये छावणीचा प्रस्ताव दिलाय गांधाऱ्याची बाब म्हणून सांगतो की लोकांनी आताच कुठे टोकलेत तिथं की लोकांना अशा म्हणजे एवढी लोक गरजवंत झालेत की त्यांना जनावराला चारा गरजेचा आहे. आणि जनावरांच्या चाऱ्याच्या बरोबर इथं बेरोजगारीचा प्रश्न देखील या तालुक्यातला सर्वात महत्वाचा आहे. लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचं मत आहे की इथं खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पण निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे पुढे घ्या. तुम्हाला काय बोलायचं नाही? ह्या ज्या सर्व समस्या आहेत ह्या समस्याची अंमलबजावणी सत्तेत असणाऱ्या किंवा विरोधी पक्षावर असणाऱ्या लोकांनी केलेलीच नाही. याचा अर्थ असा आहे की संविधानाची जर योग्य अंमलबजावणी झाली असती तर सांगोला तालुक्याचे 70 वर्षापूर्वीपासून जे आता जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्नच नसते. तुमचं मत आहे की सत्ताधारी आणि विरोधक एकच आहेत. सांगोला तालुक्यामध्ये एका व्यक्तीने आपल्याला सांगितलं की सांगोला तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुमचं मत काय? पाण्याचा प्रश्न फक्त मिटला पाहिजे दुसरं काय नाही. ठीक आहे चला पुढचं. पाण्याच्या प्रश्नावर सगळीच बोलते ते माझ्या समाजाच्या प्रश्नावर बोलतो. परवा दिवशीच माझे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विधान भवनात बैठक झाली. त्यांनी अभ्यास आयोग नेमण्याचं आम्हाला आश्वासन दिले. जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला जर आश्वासन म्हणजे जर अभ्यास आयोग नेमला तर आम्ही त्यांच्याबरोबर 100% जाणार आहे. अन्यथा नाही नेमला तर आमच्या कोर कमिटीत जो निर्णय होईल तो आम्ही घेणार आहोत.
कुठल्या समाजाचा? पलर समाजाचा. राज्यामध्ये 35 लाख इतकी लोकसंख्या आहे आणि या माढा मतदारसंघामध्ये 85,000 एवढा मतदार आहे. निर्णायक मतदान आहे साहेब. आम्ही एखाद्याला निवडून आणू शकतो आणि एखाद्याला पाडूही शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पहिल्यांदा मी तर आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मयुरेश गरे यांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि त्यांना आता थोड्या दिवसांमध्ये ते व्याजासकट परत देतो अशी भीमार्मीची भूमिका आहे. व्याजासकट पैसे दिले जातील. या ठिकाणी रोजगार जर उमेदवार निवडून आले तर त्यांनी बेरोजगार मुक्त आणि रोजगारयुक्त अशा पद्धतीची योजना राबवावी आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा जो प्रश्न आहे मोफत शिक्षण, रोजगारयुक्त आणि रोजगार मुक्त अशी योजना तुमची राबवावी इच्छा आहे. बेरोजगार या भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये फक्त जाहिरात सेंटर ज्यांचं आहे त्यांचं तेवढं भलं झालं. जाहिरात म्हणजे ज्यांच्याकडे जाहिरातीची हे आहे त्यांचं भलं झालं. सेंटर. हा पुढं सांगोल तालुक्यातल्या मधल्या या राजकीय नेते मंडळीने पाण्याचा प्रश्न जर मिटवला तर सांगोल तालुका सुजलाम सुफलाम होईल. ठीक आहे. आणि पाण्याचा प्रश्न नाही मिटवला तर सुशिक्षित बेरोजगारांना निदान रोजगार उपलब्ध करून दिला तर पाण्याचा प्रश्न चंद्र सूर्य असेपर्यंत नाही मिटला तर बी चालेल. ठीक आहे. पुढे दुसरी गोष्ट साहेब, माढा मतदारसंघामध्ये सदाखोत 3 आमदार बाजूला असताना सदाखोत 15,000 लीड आहे. सदाखोत 15,000 लीड आहे. 3 आमदार एका बाजूला असताना त्याचीच परिस्थिती पुन्हा विधानसभेला भाजपच्या आमदाराचं डिपाईट जप्त झाली आहे. सांगोल तालुका तसा खूप हुशार आहे. फक्त उमेदवाराची जात बघून मत न देता त्याचं कार्य बघून तालुक्यानं मत द्यावं एवढीच माझी सलाह. ठीक आहे. आज या ठिकाणी प्रस्थापित राज्यकर्ते सगळे सेना भाजप असतील, काँग्रेस राष्ट्रवादी असतील, ते सबसेट फेल आहेत. राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्ती नसल्यामुळे सांगोल्याचा पाणी प्रश्न मेन आहे. पाण्याचा प्रश्न सुटला तर सगळेच प्रश्न सुटू शकतात. ठीक आहे. तुमचा प्रश्न पाण्याच्या संदर्भात आहे. आजपर्यंत हा प्रश्न जर सुटला तर झाला पुढे नाहीत. वेळ नाही का? सांगोल्याला माड्याला प्रश्न समजला. हा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे महत्वाचा, त्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मागे लागला तोपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाला इथं वर देणार नाही. आम्हाला मग सीएम फडणवीस पण म्हटले होते आणि मोदींनी पण सगळे सांगितले सोलापूरमध्ये की धनगर समाजाचा प्रश्न महत्वाचा आहे. तो ह्या माड्यामध्ये धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जोपर्यंत तो समाज निवडून आणू शकतो त्या माड्यामध्ये धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो समाज घेतला निवडून येऊ शकत नाही. ही आमची ताकद आहे. आणि इथं जे बसलेले मीडियावर जे लोक आहेत, मीडियामध्ये आता ते चाललं जे आहे ना, त्या राज्यकर्त्यांना माझं एक आव्हान आहे, धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न जोपर्यंत मागे लागणार नाही तोपर्यंत इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही निवडून आणू देणार नाही. ठीक आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही उमेदवार हे निवडून देणार नाहीत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2009 ला जे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सांगितलं होतं की माढा लोकसभेला माड्याला बारामती करू आणि त्यांनी त्याचं त्या माड्याला बारामती करावं आणि भाजपचे आपले सुभाष दादा देशमुख आहेत, त्यांनी सोलापुरात जसं उद्योगधंदे उभा केलेत तसंच सांगोल्यात सुद्धा त्यांनी करावं. आणि यांच्यानं कुणाला होत नसेल तर तिसरी आघाडी आहेत आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीला सगळ्यांनी सपोर्ट करावा. सर्व सांगोला तालुक्यात जे युवकांचा रोजगार आहे तो या ठिकाणी पुढं मी जरा 2 मिनिटं जास्त बोलणार आहे, कारण तुम्ही मागापासून बघतोय की सत्ताधारी आणि विरोध पक्ष यांच्यातच बोलताय. 2 मिनिटं बोलताना मी पहिला मुद्दा हा मांडतोय. आज 21वावं युग आहे. 21व्या युगात जगताना आपल्याला गुगलवरती सर्च करायचं म्हटलं तर चौकीदार जर हा शब्द टाकला तर पुढे चोर आहे म्हणून येते. मग ते कोण आहे ते तुम्हाला माहितीये. आणि चौकीदार चोर आहे म्हटल्यावर त्यांनी आश्वासन सुद्धा चोरासारखीच दिले ते आणि ती पूर्ण झालेली नाही. आणि जे मूळ म्हणजे ज्याचा चौकी लीडरच चोर आहे त्याच्या कार्यकर्ते सुद्धा चोरच असणार आहे. एवढंच बोलतो सर मी. पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा माननीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्रामध्ये जी सहकाराची चळवळ उभी केली, आज या माढा लोकसभेमध्ये सहकार पूर्णपणे खिळखिळी झालेला आहे आणि इथला तरुण खिळखिळी झाल्यामुळे बेरोजगार झालेला आहे. इथले खाजगी कारखाने चालू आहेत आणि सहकारी कारखाने बंद आहेत, सहकारी संस्था बंद आहेत. याचं उत्तर देणारे जर कोणी उमेदवार असतील तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. अन्यथा वंचित बहुजन आघाडीने भारी बहुजन महासंघाने उमेदवार दिलाय आणि इथल्या धनगरांचे जे प्रश्न असतील, इतर समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी इथली वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघ कटिबद्ध आहे. ठीक आहे. पुढे चालू
उद्योगधंद्याला आणून इतक्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवा होणार आहे. ओके. 70 वर्षात काँग्रेसनं जर का काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जर ते एक दिवसासाठी 70 किलोमीटर जर पाईपलाईन केली असती तर पाण्याचा प्रश्नच मिटला असता. सत्यात कोणी जर आला तर ती पूर्ण भारतात पाणीच पाणी झालं असतं. काय जमिनीवर 75% पाणी आहे आणि 25% जमीन आहे, लक्षात राहू दे. ठीक आहे. पाण्याचा प्रश्न शरद पवारने जे गेल्या 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं धनगर समाजाबद्दल त्याची त्यांना शिक्षा जर उभारली तर आम्ही 100% देऊ. त्यांना धनगर समाजाची काय ताकद आहे ते आम्ही द्यायची आमच्याकडे हिंमत आहे. सांगोल तालुक्याच्या वतीनं सांगोल तालुक्यावर जे अपुऱ्या जलसिंचन योजना आहेत त्या पूर्ण कराव्यात या मताशी मी ठाम आहे. कारण जर या जलसिंचन योजना पूर्ण झाल्या तरच आपण सांगोल सुजलाम होईल एवढं या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी गेले 4.5 वर्षामध्ये जे 4.5 वर्षामध्ये आमच्या तालुक्याला 40% पाणी दिलं शिवसेना भाजप सरकारनं, तर या 4.5 वर्षामध्ये जे पाण्याचा या ठिकाणचा प्रश्न मिटवलाय तर येणारी विधानसभा लोकसभेला अजून 5 वर्ष दिले तर 100% या तालुक्याला पाणी मिळेल एवढी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. बेसिक प्रश्न आहे रस्ते, पाणी आणि वीज. रस्त्याच्या बाबतीत आज जे काम चालू आहे ते मी सांगायला पाहिजे असं नाही. एक मिनिट. पाण्याचा प्रश्न आज एका वर्षामध्ये रस्ते, पाणी आणि लाईट हे विषय आम्ही सोडून जो बेरोजगार प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम करणार आहोत. भाजपाने सांगितलं की सर्वच्या सर्व प्रश्न एका वर्षात आम्ही सोडवणार आहोत. पुढं विकासाच्या गंगेपासून जो सर्वसामान्य माणूस वंचित आहे, विकासाची गंगा त्या सर्वसामान्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेल्या 4.5 वर्षात होतोय. तोच प्रयत्न इथून पुढे टाका पुढच्या वेळी सुद्धा आम्हीच आहे आणि तो प्रयत्न आम्ही पूर्ण करणार आहे. जो संविधान की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा. माढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी औद्योगिकरणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी आणि मत मागावी. ठीक आहे. या तालुक्यामध्ये तर पाण्याचा प्रश्न मिटला तर बाकीचे जे प्रश्न तुम्ही मगाशी सांगितले बेरोजगारी काही सामाजिक प्रश्न ते आपोआप सुटतील आणि त्यामुळं पाण्याचा प्रश्न अण्णा तुम्ही सोडवा असं नाही 19 पर्यंत आम्ही सुद्धा सोडवू. ठीक आहे. पुढे भारतीय जनता पार्टीला आता इथून पुढे कधीही यश येणार नाही. कारण की संविधान विरोधी आहे ती भारतीय जनता पार्टी. आनंद कुमार हेगडेंनी जेव्हा संविधान झालं एकाही बीजेपीच्या खासदारांनी पार्लमेंटमध्ये उतरून त्याचा निषेध केला होता. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी कदापि सत्तेत येणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून जे तुम्ही जे चाललंय तुमचं जर एवढं स्पष्ट बहुमत येतं असा जर विश्वास असेल तर तुम्ही बॅलेट पेपरने निवडणूक घ्या ना. ठीक आहे. एका युवकानं मागणी केलेली आहे की बॅलेट पेपरची मागणी केली. हा पुढं 4.5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीचं जे विरोधी पक्षाचं काम आहे शिवसेनेनं केलंय. आज बरं वाटतं शिवसेना भाजपची भूमिकेशी सहमत आहे ते. कारण आमचं काम शिवसेनेनं 4.5 वर्षात विरोधकाचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. बहुतेक त्यांचं जागेचं मिटलेलं दिसतं त्यामुळे मिळून. ठीक आहे. पुढं सध्याच्या सरकारची जुमलेबाजी जर संपवायची असेल तर काँग्रेसला बहुमत मिळालं पाहिजे. ठीक आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या तालुक्याची जबाबदारी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नासाठी लढवलेली आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा हा शेतकरी कामगार पक्ष कष्टकऱ्याशी बांधिलकी ठेवणार आहे. ओके. येत्या लोकसभेमध्ये आदरणीय पवार साहेबांना माढ्यातून संधी दिली तर ही जी काही चर्चा झाली त्या सगळ्या गोष्टीवर मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही. आजचा जो ज्वलन प्रश्न बघा आमच्या नगरसेवक तगडा नगरसेवक त्यांनी जे उपस्थित केलेला तो अत्यंत महत्वाचा आहे की रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्याच्या बाबतीत ज्या छावण्या मंजुरीसाठी दिलेल्या त्याच्यात फार मोठ्या अडचणीचं सोडून देऊ. चारा डेपो चालू करू दे पण ते उद्यापासून चालू केला पाहिजे. छावण्याच केल्या पाहिजे असं काही नाही. चारा डेपो असू द्या. ठीक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर चारा छावण्या सुरू करा. हा पुढं 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 चारा छावणी चालू करायची आपली डेपो. काय कारणच नाही. आमच्या मित्रांना डेपोला कोण मालक नसतो शासन चालवत असतं. त्याच्यासाठी 75 रुपये शासनाला 75% 25% शेतकऱ्यांना पैसे भरायचे. राजकुमार पवार म्हणले भाजप सेनेचं मिटलेलं दिसतंय. सत्तेत असताना सुद्धा तुमचं तसंच होतं.
अजित पवार साहेब कधी पृथ्वीराज बाबाला सगळं बोलले नव्हते. हे चालतच असतं, आपण शिरत घेत नाही. आणि पवार साहेब म्हणले एकदा मागे भाकरी फिरवायचे, प्रत्येक मतदारसंघात भाकरी फिरवूया, तिथे यंदा फिरवूया आपण भाकरी. हा ठीक आहे, चला हा पुढे. या ठिकाणी सर्वच लोक सत्तेची भुकेले आहेत, पण आमची 13 गावं अशी आहेत की जिथं पिण्याचं पाणी नाही, शेतीला पाणी नाही आणि माणसं अक्षरशः उठून चालली. जर आम्हाला कोणी पाणी देणार नसेल, मोकळं पाणी दावणारे भरपूर आहेत, जर कोणी शेतीला पाणी भरपूर देणार नसेल तर 13 गावातून आमचं एकही मतदान या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. आता आपण जवळपास 2 तास सांगोल्यातील मतदारांवर किंवा सांगोल्यातील इतर समस्यावर चर्चा केलेली आहे. माढा तालुक्यातील हा आपला पहिला टप्पा होता. माढा लोकसभा या मतदारसंघाच्या संदर्भात इथल्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण मानोसा घेतला, प्रयत्न केला. पण इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. मला वाटतं की आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा सर्वात मोठा प्रश्न इथं चर्चेला जाणार आहे तो पाण्याचा. आणि पाण्याच्याच विषयावरती इथं राजकारण होणार आहे किंवा निवडणूक होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खरोखर आज जो आपला वृत्तदर्पणचा जो कार्यक्रम झाला, सर्व मान्यवर इथं येऊन आपले मत व्यक्त केलं आणि अनेक सांगोला तालुक्यातील ज्या समस्या आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला. त्याबद्दल परत एकदा तुम्ही सर्वजण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.